चला तर मग आज आपण आपल्या विशेष पाहुण्यांचं स्वागत करूयात. सतीश गोगटे सरांचं. नमस्कार सर. नमस्कार. आज आपण इंडिया रायझिंग अंतर्गत इथे गप्पा मारायला आलेलो आहोत आणि मी तुमच्याशी खूप छान गप्पा मारायला खूप एक्सायटेड आहे ॲक्चुअली. तुमच्याबद्दल जाणून घ्यायला, तुमच्या प्रवासातून प्रेरणा घ्यायला आम्हाला सगळ्यांना खूप आवडणार आहे. सो वेलकम टू द इंडिया रायझिंग सर. थँक यू व्हेरी मच. हा तुमचा उपक्रम मी ऐकला होता आणि मला पण खूप अभिमानास्पद आहे, की मी इथे येऊन तुमच्याशी शेअर करतोय काही गोष्टी. थँक यू. नक्कीच सर. थँक यू व्हेरी आपण मच. सगळ्यांशी गप्पा मारणार आहोत येस. आणि त्याचबरोबर माझा पहिला प्रश्न तुम्हाला असणार आहे, की शॉर्टमध्ये आम्हाला जर तुमची लाईफ स्टोरी ऐकायची असेल, तर ती काय असेल? ओके. सो मी बेसिकली माझं नेटिव्ह प्लेस आहे वाई, सातारा. सातारा जिल्ह्यामध्ये माझं शिक्षण झालं सगळं आणि त्याच्यानंतर कॉलेज वगैरे मी पुण्यामध्ये केलं. आणि नंतर नोकरीनिमित्ताने तेव्हा मला असं वाटत होतं, की आपण कुठेतरी महिंद्रा अँड महिंद्रामध्ये सर्व्हिसला बिकॉज माझे वडील आहेत ना, ते पी-डब्ल्यू-डी इरिगेशन विभागात होते इंजिनिअर. तर त्यांच्याकडे जीप गाडी असायची आणि त्या जीपचं खूप लहान मुलांना आकर्षण होतं आणि त्या आकर्षणापोटी मी महिंद्रामध्ये जायचं ठरवलं. पण अनफॉर्च्युनेटली मी इंजिनिअर नाही होऊ शकलो. आणि मग नंतर मी केमिस्ट्री ह्या सब्जेक्टवरती अभ्यास केला आणि पेंट टेक्नॉलॉजी केला मी. टेक्निकल कोर्स आहे आणि नशिबात असं होतं की मी महिंद्रामध्येच लागलो आणि महिंद्रामध्ये मला फर्स्ट जॉब कांदिवलीमध्ये सुरू झाला आणि मग नंतर मला मुंबईत राहायचं नव्हतं. जसं मी सांगितलं की माझा वाई आणि सातारा जिल्ह्यामध्ये जन्म झाल्यामुळे मला मुंबईत राहायचं नव्हतं. मग त्यांनी मला नाशिकला ट्रान्सफर केलं. नाशिक नवीन प्लांट येत होता. आणि मग नाशिकला मी आल्यानंतर माझं महिंद्राचा सगळा इथे जॉब झाला आणि सगळी डेव्हलपमेंट महिंद्राची जी झाली, ती नाशिक प्लांटला झाली. त्याच्यापुढे ओह नेक्स्ट. ग्रेट! सो मी पार अगदी छोट्यातल्या छोट्या टेक्नॉलॉजीपासून मोठ्या टेक्नॉलॉजी म्हणजे रोबोटिक्सपर्यंत पोहोचलो, की जिथे 35 गाड्या दिवसाला आम्ही बनवत होतो, हं, तिथून हं, मी हं. रिटायर्ड झालो तेव्हा 1000 गाड्या दिवसाला हं, बनवायच्या हं, वेळेला मी हं, रिटायर्ड झालो. तर हं, 35 ते 1000 हं. असा माझा सगळा प्रवास महिंद्रा अँड महिंद्रामध्ये झाला. ओह! छानच. या. सो हे माझं बॅकग्राऊंड आहे. व्हाय आय एम कमिंग इन नाशिक. नाईस. एवढंच नाही, मला सरांबद्दल अजून एक गोष्ट जी महत्त्वाची कळलेली आहे, की सरांना ट्रेकिंगची खूप आवड आहे. सर आम्हाला त्याबद्दल ऐकायला आवडेल. खरं आहे ते. ॲक्चुअली नाशिकमध्ये आल्यानंतर पुण्यातल्या सारख्या शहरातनं नाशिकमध्ये 30-40 वर्षापूर्वी आल्यानंतर नाशिकमध्ये करायचं काय हा मुद्दा होता. पण नाशिक हे अतिशय सुरेख निसर्गरम्य ठिकाण आहे. एकतर गोदावरी नदी आहे आणि आजूबाजूला भरपूर डोंगर, दऱ्या आणि हे होतं. तर मी सर्वप्रथम नाशिकला काय करायचं? आजूबाजूचा निसर्ग बघायचा असं आमच्या मनामध्ये आलं आणि मग ट्रेकिंगवरती मी एक पुस्तक विकत घेतलं. हरीश कपाडियांचं एक पुस्तक होतं. त्याच्यात सगळे मॅप्स दिलेले होते आणि त्या मॅप्सवरून आपण मॅप रीडिंग करायचं आणि ट्रेकिंग करायचं हे आमच्या मनामध्ये होतं आणि मग आम्ही स्मॉल छोटा ग्रुप बनवला आणि आम्ही ट्रेकिंग करायला सुरुवात केली. सो नाशिक आणि त्यामुळे आम्हाला आजूबाजूचा निसर्ग खूप छान बघता आला. नाशिकच्या आजूबाजूला अतिशय निसर्गरम्य ठिकाणं आहेत हो, डोंगरांवरती. हो. आणि आम्ही डोंगर दऱ्यांवरनंच भरपूर फिरलेलो आहे. आणि त्यामुळे मला सिटीपेक्षा आम्हाला बाहेर जायला खूप जास्त आवड होती. तर ह्याच्यातनंच मला असं हे होतं, की मी नंतर हिमालयामध्ये जायला लागलो. हिमालयामध्ये पण मग भरपूर ट्रेकिंग केलं, की नाशिकचा बेस असल्यामुळे मला हिमालयामध्ये एव्हरेस्ट बेस कॅम्प पहिल्यांदा केला. त्याच्यानंतर बरेच वेळेला मी हिमालयामध्ये ट्रेक्स केले आणि आत्ता लेटेस्ट 2010-12 साली मी ह्याला गेलो, कैलास मानसरोवरला गेलो. वाह! तर ही 2 मोठी ठिकाणं झाली माझी हिमालयातली आणि सह्याद्रीमध्ये तर प्रचंड माझे ट्रेक्स झाले. लाइक मोठा ट्रेक जर बघायचं आलं तर राजगड ते रायगड हे 100 किलोमीटरचं अंतर 4 दिवसामध्ये आम्ही पार केलं. त्याच्यानंतर हरिश्चंद्रगड ते कळसुबाई, कळसुबाई ते हरिश्चंद्रगड असं गेलो. त्याच्यानंतर लोणावळाहून भीमाशंकरला चालत आलो. तर असे बरेच ठिकाण त्यामुळे मला जंगलाशी एक नातं जडलं माझं, निर्माण झालं. निर्माण झालं. ट्रेकिंग संदर्भात काही अनुभव शेअर करायला आवडेल? हां, विशेष काही? ट्रेकिंगमध्ये हो, नक्कीच. ट्रेकिंगमध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे प्लॅनिंग जे असतं, म्हणजे हं. कुठलाही प्रोजेक्ट एखाद्या डेस्टिनेशनला जर जायचं असेल, तर एक प्री प्लॅनिंग जे करावं लागतं ते अतिशय महत्त्वाचं असतं. आणि त्याच्यात सेफ्टी फॅक्टर आणि प्लॅन बी पण ऑल्वेज असावा लागतो, हे आम्हाला ट्रेकिंगमध्ये शिकायला मिळालं. की आपण एखादी गोष्ट जर ठरवली, तर त्या निसर्गामध्ये किंवा कुठल्याही ठिकाणी प्रॅक्टिकल अनुभवामध्ये जर का गेलात, तर त्याच पद्धतीने सगळ्या गोष्टी घडतात असं नसतं.
तर प्लॅन बी हा ऑलवेज रेडी असायला पाहिजे. हे मला ट्रेकिंगनी शिकवलं आणि तोचा वापर मी माझ्या प्रोफेशनल लाईफमध्ये पण केला. कारण ऑलवेज मी जो कुठलाही प्लॅन करायचो ना, तर माझा प्लॅन बी ऑलवेज असायचा. त्याच्यामुळे मी फेल नाही व्हायचो. एखाद्या गोष्टीमध्ये अडथळा आला, तर दुसरा मार्ग असायचा आणि मी ते डेस्टिनेशनला जायचो. सो हे मला ट्रेकिंगनी शिकवलं. अच्छा. हां. ट्रेकिंगमध्ये प्लॅन बी म्हणजे मला थोडंसं एक्सप्लेन करू शकाल? काय असतं माहिती आहे का, की एखादी आपण घटना ठरवलेली असते. लाइक फॉर एक्झाम्पल 3-4 दिवसाचा जर ट्रेक असेल अ, आणि एखाद्या डेस्टिनेशनला पोहोचायचं असेल, तर तिथे पाणी असायला पाहिजे. जर पाणी नसेल तर काय? कारण पाणी न न नसेल तर तुम्ही तिथे राहू शकणार नाही किंवा हं, हं. खायला-प्यायला माणसांना ग्रुपला घेऊन जायचं असेल, तर अन्न शिजवायला पाणी लागतं. त्याच्यानंतर जर का तर त्याच्यासाठी प्लॅन बी असायला पाहिजे. सो त्याच्या आजूबाजूची पण ठिकाणं अशी शोधायला पाहिजेत तुम्हाला, माहिती ती असली माहिती असणं पाहिजे. पाहिजे ओके. गरजेचं आहे, की जे तुम्ही मॅपवरनं हं, बघू शकता. हं. आणि हे करत असताना मग तुम्हाला चूल पेटवता यायला पाहिजे किंवा धान्य बनवताना पण ते करता यायला पाहिजे. काही वेळेला तर एकदा आम्हाला असा अनुभव आला होता. आम्ही ट्रेकिंगच्या वेळेला म्हणजे मॅगी असते ती घेऊन गेलो होतो. बिकॉज मॅगी ही चटकन हे करणं, पण चूलच पेटवता आली नाही. तर मग आता काय करायचं? तर मॅगीच्या गार पाण्यामध्ये मॅगी बुडवून खाल्ली आम्ही. पोट भरलं गेलं. तर हे जे काही सगळे प्लॅन बी जे असतात ना, हे हां, फार हां. महत्त्वाचे असतात. किंवा साप आला एखादा. वन्य प्राणी तर कोणी येत नाही आपल्याजवळ चटकन आणि इव्हन साप वगैरे. पण दिसल्यावरती काय करायला पाहिजे? डूज एंड डोंट्स हे फार महत्त्वाचे असतात आणि हे प्रोफेशनल लाईफमध्ये पण इम्पोर्टंट असतं, की व्हॉट आर द डूज आणि व्हॉट आर द डोंट्स. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टींचा जो काय मला हे मिळाला म्हणजे काय म्हणतात त्याला अनुभव मिळाला, तो ह्या ट्रेकिंगच्या माध्यमातून खूप मिळाला. मी ट्रेकिंगबद्दल एक बघितलं आहे सर, हां. की अच्छा. म्हणजे बोलायला नाही पाहिजे ॲक्चुअली हा पॉइंट. पण ट्रेकिंग करतात. पण हो. आज ते दरीखोरे किंवा निसर्ग याच्यावरती प्रेम करतायत म्हणून नाही. तर एक पिकनिक म्हणून ते करतात आणि वरती जाऊन म्हणजे मी अंजनेरीला पण ही गोष्ट बघितलेली आहे, ऑब्झर्व्ह केलेली आहे, की वरती जाऊन ते घाण करतात आणखी. जिथे आपण स्वच्छता ठेवली पाहिजे, तिथे आपण घाण करून बरोबर. येतोय. हे कितपत योग्य आहे? तेच हा अतिशय महत्त्वाचा पॉइंट तुम्ही सांगितलात तो आणि आम्ही जेव्हा ट्रेकिंगला सुरुवात केली, तो आम्ही पूर्ण वेळ निसर्ग बघण्याच्या दृष्टिकोनातनं फोटोग्राफी ही माझी ट्रेकिंगमधनं आलेली आहे. फोटोग्राफीचा मला जो छंद जडला, मी फोटोग्राफर जे तयार झालो, तो ट्रेकिंगमधून आला. कारण निसर्गाची फोटोग्राफी करायला मला खूप आवडायचं आणि निसर्ग जपण्याची पण जी एक हे होती, की का आज लोकांना सेल्फीमध्ये जास्ती इंटरेस्ट आहे. मी माझा म्हणजे फुलपाखरांचं मी आता असं एक उदाहरण नंतर सांगेनच, पण फुलपाखरांच्या बरोबर सेल्फी काढायची लोकांची हे होती. अरे फुलपाखरू उडत असतं त्याच्यात तुम्ही काय सेल्फी काढणार आहात? तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत आणि त्याच्यातनं अपघात पण होतात. सो आम्ही कधी अपघात नाही झाला आमच्याबरोबर, आमच्या किंवा ग्रुपमध्ये सुद्धा. कारण का माहिती आहे का, की निसर्गाला एक छोटीशी मर्यादा असते. एक लाईन असते. ती क्रॉस कधी करायची नाही, हे आपल्याला लक्षात असायला पाहिजे ऑल्वेज. म्हणजे कड्यावरनं जाताना किंवा याच्यातनं जाताना सुद्धा, की कुठे बघायला पाहिजे आणि कुठे नाही करायला पाहिजे, हे फार महत्त्वाचं असतं. आणि ती जी लाईन असते, बॉर्डर जी असते ना, की कॉन्फिडन्स आणि ओव्हर कॉन्फिडन्स. येस. कॉन्फिडन्स तर पाहिजे, पण हं, ओव्हर कॉन्फिडन्स नको. हं. हे फार इम्पोर्टंट आहे आणि हे आजकाल मुलं विसरतात आणि कुठे पोहायला जातात आणि मग तिथे ते बुडून अपघात मरतात. होतो. अपघात होतात अनफॉर्च्युनेटली. अगदीच, सेल्फीजमध्ये जातात. अगदीच. पावसामध्ये सेल्फी काढायला जातात. तर त्याच्यापेक्षा तुम्ही निसर्गामध्ये जर जाऊन निसर्गाचा रौद्र स्वरूपाचा जर का आपण अनुभव घेतला ना, तर आपल्याकडे आपला कॉन्फिडन्स वाढतो. तर मी हे तो पण इम्पोर्टंट तुमचा आहे. अनुभव ऐकलाय, की तुम्ही गोण्या घेऊन जात होते हो. वरती ट्रेकिंगला ॲब्सोल्युटली, आणि ॲब्सोल्युटली. त्या गोण्यांचा कचरा भरून त्या गोण्यांमध्ये तुम्ही खाली घेऊन येत होते. अंजनेरी प्लास्टिक आणि ते अंजनेरीचं सगळं. हो. एक्झाम्पल मी सांगत होतो तुम्हाला, की अंजनेरीला मी काय करायचो नंतर कंपनीमधल्या पण ऑपरेटर्स लोकांना, कामगार लोकांना आम्ही ट्रेकिंगला घेऊन जायचो. बिकॉज त्याने एक तर फिटनेस वाढतो, कॉन्फिडन्स वाढतो आणि टीमवर्क खूप चांगलं क्रिएट होतं. सो त्याच्यामुळे आम्ही जायचो. तर आम्ही जेव्हा अंजनेरीला जायचो, सुरुवातीच्या काळामध्ये माणसं कमी असायची. नंतर अंजनेरी हे खूप मोठं लोकांचं एक काय पर्यटकांचं ठिकाण झालं आणि मग ते प्लास्टिक आलं तिथे किंवा कचरा आला, हे सगळं पडायला लागलं. बरं तिथे वरती जाऊन कोण क्लिनिंग करणार? तर आम्ही काय करायचो उपक्रम, की खालनं रिकाम्या गोण्या घेऊन जायचो वरती. वरचा सगळा कचरा गोळा करायचो गोण्यांमध्ये आणि तो सगळा खाली घेऊन यायचो आणि प्रॉपर इकडे महानगरपालिकेत येऊन डिस्पोज ऑफ करायचो.
ग्रेट. हा आम्ही उपक्रम राबवला होता म्हणजे म्हणजे आजकालच्या 7-8 वर्ष. यंगस्टर्स लोकांनी ते तिथं काळजी हो, घेतलीच पाहिजे. हो. पण त्याचबरोबर निसर्ग पण एक्सप्लोर केला पाहिजे. आज नाशिकला एवढी संपदा लाभलेली आहे, हो. ती एक्सप्लोर केली पाहिजे. आणि हो, नक्कीच हे सगळं करताना प्लॅन बी सुद्धा रेडी ठेवला पाहिजे, येस, हेच येस. सरांना सांगायचं आहे. आजचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, पक्षी. सर, पक्ष्यांबद्दल तुम्हाला आवड कशी निर्माण झाली? हा एकदम महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण काय मी नाशिकमध्ये खूप वर्ष ट्रेकिंग आणि या संदर्भात निसर्गाशी अटॅच्ड होतो. पण जसजशी माझी जबाबदारी कंपनीतली वाढत गेली, तसं माझं ट्रेकिंग थोडंसं कमी वेळ जायला लागला माझा. कारण मी ट्रेकिंगमध्ये त्या मानाने कमी जायला लागलो किंवा वेळ नाही मिळायचा. सो एक वेळ अशी आली की मी बऱ्याचशा वेळेला निसर्गापासून अलिप्त राहायला लागलो आणि मग एक व्हॉइड निर्माण झाली, एक पोकळी निर्माण झाली आणि त्या पोकळीचा मला स्ट्रेस लेवल माझे वाढायला लागली. बिकॉज एकतर कंपनीमध्ये मी माझ्या जबाबदाऱ्या वाढत होत्या आणि निसर्गात जात नव्हतो. सो ग्राउंडिंग होत नव्हतं. ही फॅक्ट आहे आणि मग जेव्हा मी त्याची स्ट्रेस लेवल वाढायला लागली म्हटलं आता ह्याच्यातनं तर प्लॅन बी पाहिजे. बिकॉज तुम्ही जात नाही ट्रेकिंगला मग काय करायचं काय? सो हे करत असताना एकदा इथे दिगंबर गाडगीळ नावाचे सर आहेत. त्यांचं एक व्याख्यान होतं पक्ष्यांवरती. सो ते ऐकायला मी गेलो आणि मला त्याच्यात खूप इंटरेस्ट निर्माण झाला, की अरे हे काहीतरी चांगलं वेगळं फील्ड आहे, वेगळं बघायला. मग मी त्यांना भेटायला गेलो. मग त्यांच्याशी ओळख वगैरे झाली आणि मग त्यांनी सांगितलं, की "अरे तू सायन्सचा स्टुडंट आहेस ना, तर तू थोडंसं पक्षीशास्त्राबद्दल पण शिक." म्हणलं, "नाही मला इम्पॉसिबल आहे, वेळ नाही एवढा." "नाही, नाही," म्हणे, "तू ऑनलाईन कोर्स आहे ऋषी व्हॅलीचा." सो हैदराबाद युनिव्हर्सिटीमध्ये ऋषी व्हॅली म्हणून एक एरिया आहे आणि तिथे 1 वर्षाचा पक्ष्यांचा ऑर्निथॉलॉजीचा कोर्स आहे. ओके. सो तो मी केला कोर्स तेव्हा आणि माझं बायोलॉजी समहाऊ आहे ना, काय होत होतं, की मी इंजिनिअरिंग बाजूला गेल्यामुळे बायोलॉजी माझं तिथे कट झालं होतं 10th और हं, 12thमध्ये. हं, हं. सो ते परत बायोलॉजीचं काम सुरू झालं. बिकॉज बायोलॉजी माझ्या आत शरीरात कुठेतरी वाटत होतं, की अरे त्याचा आपण स्टडी करायला पाहिजे. आणि मग पक्षीशास्त्राच्या माध्यमातनं माझं ते सुरू झालं. मग मी ते एनाटॉमी पक्ष्यांची, मग नंतर त्यांची सगळी कॅटेगरायझेशन कसं करतात, त्यांचं फूड चेन कशी बनते वगैरे, वगैरे हे सगळं शिकलो त्याच्यात. आणि मग त्या प्रोजेक्टचं अतिशय महत्त्वाचं त्या हे कोर्सचं काय होतं, की शेवटचे 3 महिने तुम्हाला फील्ड वर्क करायला पाहिजे. हो. देन अँड देन ओन्ली यू विल गेट द सर्टिफिकेट. सो मी ते करण्यासाठी मी नाशिकमधला एक भाग शोधला. मग मला ते कोणीतरी करायला मदत पाहिजे होती. तर विश्वरूप रहा म्हणून एक होते इथे नाशिकला. त्यांची स्वतःची NGO आहे म्हणजे नेचर कॉन्झर्वेशन सोसायटी ऑफ नाशिक. सो त्यांच्याशी मी अटॅच झालो आणि त्यांनी मला ग्राउंड वर्क शिकवलं संपूर्ण, की कसं काम करायचं किंवा कसं जायचं निसर्गात. कारण मला थेअरी पार्ट माहिती होता, परंतु ग्राउंडमध्ये जाऊन कसं करायचं. तर मला त्यांचे ते पण महिंद्राचे चांगले अतिशय प्रेमी होते. त्यांच्याकडे सगळ्या महिंद्राच्या गाड्या होत्या आणि मी महिंद्रामध्येच सर्व्हिसला होतो. सो आम्ही जीप घेऊन पहाटे 5 वाजता निघायचो आणि गंगापूर डॅमच्या बॅकवॉटरला जायचो. आणि आम्ही प्रोजेक्ट केला तो टिटवीवरती केला. माळ टिटवी नावाचा एक पक्षी आहे. तर त्यांची घरटी खालती असतात, म्हणजे जमिनीवरती असतात आणि पाण्याच्या जवळ असतात थोडीफार. तर ते बघण्याचा आम्ही प्रयत्न केला, की इथे त्यांची किती घरटी आहेत, त्याच्यात अंडी किती आहेत आणि त्या अंड्यातनं प्रत्यक्ष पक्षी किती निर्माण झाले आणि उडाले किती. असा एक 2-2.5 महिन्याचा आम्ही प्रोजेक्ट केला तो. आणि त्यांनी मला ते शिकवलं म्हणजे की कसं-कसं करायचं. तेव्हा मला खूप काही-काही चांगले असे अनुभव आले, की आपण जर का उतरलो तर पक्षी उडून जातो. पण मी जीपमध्ये आहे तर पक्षी अगदी जवळपास पण असतो माझ्या ओह! इथपर्यंत. हां, म्हणजे पक्षाला गाडीची किंवा याची माणसाची भीती वाटते. गाडीची नाही गाडीची वाटत. नाही वाटत भीती. तर हा इम्पॉर्टंट गोष्ट आहे आणि लोकं त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतात आणि ती चुकीची गोष्ट आहे. सो ह्याच्यातनं माझा कॉन्फिडन्स लेव्हल खूप वाढली आणि मग पक्षासाठी मग मी मारुती चितमपल्ली सरांना भेटलो. त्यांना माझे काही फोटोग्राफ्स दाखवले कारण ते खूप मोठं त्यांचं काम आहे. एक तर ते म्हणजे वनविभागात कामाला होते आणि त्यांची खूप पुस्तकं मी वाचली होती. तर त्यांनी सांगितलं, "यार तुम्ही फार सुरेख काम करताय, पण म्हणे डॉक्टर सलीम अलींनी जे काम केलं 70-75 वर्ष, काय तर आयडेंटिफिकेशन ऑफ द बर्ड्स. त्याच्या पुढे जाऊन काहीतरी काम करायला पाहिजे तुमच्या पिढीने. ओके. तुम्ही नुसतं तसं नका करू. तर एका पक्षाचा 10 वर्ष तरी अभ्यास करा किंवा एका जागेचा म्हणजे पक्ष्यांच्या कुठल्यातरी जागेचा 10 वर्ष अभ्यास करा मिनिमम. तर तुम्ही 1 किंवा 2% काहीतरी सोसायटीला वेगळं देऊ शकता." आणि म्हणून मग मी नांदूर मध्यमेश्वर हे ठिकाण निवडलं. म्हणजे नांदूर मध्यमेश्वरची बॅकग्राऊंड त्याच्यापासून निर्माण झाली. नाहीतर नांदूर मध्यमेश्वरला नुसतं 1-2 वेळेला जाऊन आलो. पण ॲज अ प्रोजेक्ट मी जो नांदूर मध्यमेश्वर जो स्वीकारला,
तो ह्याच्यासाठी स्वीकारला. त्याचा कानमंत्र खरा मला मारुती चितमपल्लींनी दिला. आणि ते माझा म्हणजे तो माझा एकदम टर्निंग पॉईंट झाला फॉर नांदूर मध्यमेश्वर प्रोजेक्ट. सो हे त्याच्या मागचं बॅकग्राऊंड आहे. नांदूर मध्यमेश्वरच का? हां, कारण हे फार इम्पॉर्टंट प्रश्न आहे. मला पण तेव्हा प्रश्न आला होता, की पक्ष्यांमध्ये मी जेव्हा वाचायला लागलो, की कोणत्या अभयारण्य महत्त्वाचे आहेत महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या जवळचं कोणचं आहे, तर नांदूर मध्यमेश्वर आहे. तर मला भौगोलिक अभ्यास करायचं पण भरपूर ट्रेकिंगच्यामुळे आवड होती. सो भूगोलाचा पहिल्यांदा अभ्यास करायचा आणि मग खाली उतरायचं. तर नाशिकमध्ये जवळपास 21 ते 22 मोठाली धरणं आहेत. मध्यम स्वरूपाची आणि मोठी धरणं नाशिक जिल्ह्यामध्ये. मी प्रत्येक धरणांच्या बॅकवॉटरमध्ये पण जाऊन आलो. तर तिथे पक्षी असायचे, पण जास्ती प्रमाणात नाही. व्हेअरएज नांदूर मध्यमेश्वरला भरपूर पक्षी आणि भरपूर प्रमाणामध्ये पक्षी. म्हणजे कॅटेगरीज म्हणजे प्रजाती पण जास्ती असायच्या आणि संख्या पण जास्ती असायची. तर हा प्रोजेक्टचा माझा विषय निवडला, की नांदूर मध्यमेश्वरलाच का पक्षी येतात? हाच माझा प्रोजेक्ट होता. विदेशातून पक्षी येतात हां, नाही. तिथे. त्याला भरपूर रिझन्स म्हणजे त्याचं सायंटिफिक रिझन काय आहे? की नांदूर मध्यमेश्वरलाच का येतात? मग विदेशातनं पक्षी नाशिकमध्ये इतर ठिकाणी का नाही येतात? लाईक गंगापूर डॅममध्ये का नाही एवढे का नाही जात? जास्ती हां. एवढे? तर त्याचा मी अभ्यास केला 15 ते 20 वर्ष आणि तो मी माझ्या पुस्तकाच्या स्वरूपात मांडला आणि मी त्याचे काही लेक्चर्स द्यायला लागलो आणि मला त्याबद्दल महाराष्ट्र पक्षी मित्र संघटनेने नंतर पुरस्कार जाहीर केला किंवा थर्ड पार्टी म्हणजे इंडस्ट्रीमधल्या एखाद्या माणसाने येऊन सायंटिफिक स्टडी करून एक बुक पब्लिश केलं की व्हाय बर्ड्स आर कमिंग फॉर नांदूर मध्यमेश्वर. अच्छा. हां, आता अशा आपण जे टाईपचं. बोलतो आहे ना, ते प्रेक्षकांना मला सांगायला आवडेल, की सर हे लेखक आहेत फील्ड गाईड ऑफ नांदूर मधमेश्वर या पुस्तकाचे. सर आम्हाला पुस्तक हे बघायला आवडेल. हे मी पुस्तक पब्लिश केलं आणि पुस्तक असं केलं की बरीचशी पुस्तकं पक्ष्यांच्या ह्याच्यामध्ये प्रसिद्ध झालेली आहेत. परंतु मी पुस्तक अशा पद्धतीने पब्लिश केलं की जनसामान्यांना मुख्यतः मुलांना 10-12 वर्षाच्या मुलांना ह्याचा उपयोग व्हावा आणि इतर लोकांना त्याचा उपयोग व्हावा म्हणून मी रंगावरून पक्षी कसे ओळखायचे असं माझं नवीन या पुस्तकाची संकल्पना तयार केली. की आपण जनरली जेव्हा आपण आजूबाजूला जातो तेव्हा आपण बघत असतो की पक्ष्यांचा रंग कसा ओळखायचा. मी जर का पिवळा टाईपचा पक्षी बघितला तर मी या पिवळ्या जागेमध्ये जायचं आणि माझे सगळे पिवळे पक्षी तिथे असतील. नक्कीच. म्हणजे हां. आपण तिथे जातो. म्हणजे मी जरी तिथे गेलेली होती नांदूर मध्यमेश्वरला, तर मला समोरचा पक्षी कोणता आहे? पक्षी आहे, छान हां. आहे, दिसतो आहे. पण तो पक्षी नक्की कोणता आहे? तर ते ओळखता येत ते नव्हतं. ओळखायचं. तर ह्या रंगावरून या आता रंगावरून नक्षी ते कोणता त्या पॉइंटला पक्षी जाऊ शकतो आहे? आपण चटकन हां. आणि मग तो पक्षी आपण ओळखून मग त्याचं नाव काय आहे, मराठी नाव काय आहे, संस्कृत नाव काय आहे, अशा पद्धतीचं मी पुस्तक तयार केलं, पब्लिश केलं. आणि हे मी पुस्तकाची संकल्पना मला महिंद्रा अँड महिंद्रामधनं आली, की महिंद्रा अँड महिंद्रामध्ये आम्ही जेव्हा काम करायचो, तेव्हा एक TPM नावाची एक संकल्पना होती, दॅट इज टोटल प्रोडक्टिव्ह मेंटेनन्स. सो हा टोटली इंजिनिअरिंग सब्जेक्ट आहे आणि जॅपनीज लोकांच्या त्याच्या मागचं बॅकग्राऊंड आहे, की एखाद्या गोष्टीचं प्रेझेंटेशन जर का करायचं असेल ना, तर ते पूर्णत्वाला जायला पाहिजे. म्हणजे तिथे क्वेश्चनिंग किंवा त्याचं प्रेझेंटेशन आपल्याला तोंडी स्वरूपात नाही करता यायला पाहिजे. ही संकल्पना यायला पाहिजे. म्हणजे एखादं पुस्तक घेतलं तर त्याच्यातच सगळं त्या माणसाला त्याची क्वेश्चन्स वगैरे आन्सर व्हायला पाहिजेत त्याचे. नक्कीच. हा कोणताच त्याचा अर्थ क्वेश्चन आहे. मार्क तिथे शिल्लक हां, राहायला असं. नको. सो त्या दृष्टिकोनातनं हे पुस्तकाची संकल्पना आली आणि ते आवडलं खूप लोकांना. इतर लोकांनी म्हणजे जे पक्षी क्षेत्रामध्ये किंवा पक्षी अभयारण्यात किंवा महाराष्ट्र पक्षी मित्र संघटनेमध्ये जे काम करणारे लोक आहेत, त्या सर्व लोकांनी माझं कौतुक केलं आणि मला एक छोटासा पुरस्कार त्यांनी जाहीर दिला. ऐकायला आवडेल सर हो, हो. नक्कीच त्या मला पुरस्काराबद्दल. त्या पुरस्कार म्हणजे पक्षी जनजागृती पुरस्कार मला मिळाला Oh, great. 2021 साली आणि फॉर्च्युनेटली फॉर मी मारुती चितमपल्ली सरांना पण त्याच वर्षी जीवनगौरव पुरस्कार पक्षी Oh, मित्र wow. संघटनेने दिला. तर हे दोन्ही प्रसंग तेव्हा घडले होते. सोलापूरला पक्षी मित्र संघटनाचं हे झालं होतं, संमेलन झालं होतं, तेव्हा हा पुरस्कार जाहीर झाला. खूपच छान माहिती घेतो आहोत आपण. सरांशी बोलत असताना ना मला अजून एक गोष्ट कळली सर, की तुम्ही आता बोललात की मारुती चितमपल्ली सरांना तुम्ही तुमचे फोटोग्राफ्स दाखवले. तर त्यामागे काय संदर्भ आहे? हां, संदर्भ असा आहे की मला कसं आहे की जेव्हा आपण एखादा पक्षी बघतो, तर त्याची स्पेसिफिक फोटोग्राफी करायला काही विशिष्ट कॅमेरे असतात. आता सुरुवातीच्या ते कॅमेरे अनफॉर्च्युनेटली खूप महाग असतात
आणि त्याच्या लेन्स वगैरे खूप हे असतात आणि सुरुवातीच्या काळात आपण तेवढं त्याच्यामध्ये म्हणजे इन्व्हेस्टमेंट करत नाही. हं, हं. तर ह्यावेळेला आपण पक्ष्यांच्या जास्तीत जास्त जवळ जाऊन फोटो काढायचा आणि तो काढायच्या वेळेला पक्षी उडून जाणार. तो खूप प्रचंड प्रमाणामध्ये पेशन्स लागतो. आणि हे करत असताना मला हे लक्षात आलं, की अरे आपल्याला लेन्सची गरज आहे. आणि मग त्याप्रमाणे मी लेन्समध्ये अभ्यास स्टडी करायला लागलो आणि हळू लेन्सचं माझं हे मी बजेट वाढवायला लागलो. आणि आत्ताच्या सध्याच्या घडीला माझ्याकडे 600 ची लेन्स आहे, सोनीचा ओह! कॅमेरा आहे आणि चांगल्यापैकी कॅमेरा आहे तो. तो हे मी पहिल्यांदा मला फोटोग्राफी तर मला खूप आवडत होती. बिकॉज फ्रेमिंग फोटोग्राफीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते, ती म्हणजे फ्रेम यायला पाहिजे. तुम्हाला कशाचा फोटोग्राफ पाहिजे हा म्हणजे फोटो स्पीक्स 1000 वर्ड्स म्हणतात ना, तर तो फोटो प्रॉपर यायला पाहिजे. तर हे महत्त्वाचं गोष्ट असते त्याच्यात. त्याच्यानंतर त्याच्या लाईट इफेक्ट कारण कुठल्या म्हणजे अगेन्स्ट लाईट घ्यायचा का त्याच्या बाजूने घ्यायचा आणि कुठल्या अँगलनी घ्यायचा ही महत्त्वाची दुसरी गोष्ट. ह्या मला मी अगोदर थोड्याफार करत होतो. परंतु हे करत असताना मला नंतर मग मी जेव्हा भौगोलिक म्हणजे ट्रेकिंगच्या फोटोग्राफीमधनं जेव्हा बर्ड फोटोग्राफीत आलो, तेव्हा तो स्पेसिफिक झाला. म्हणजे मग बर्ड्सचं स्पेसिफिक. आता बर्ड्समध्ये काय फोटो काढायचा? तर बर्ड्समध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी असते, की पक्ष्याचा जो डोळा असतो, हं. तो फोकस व्हायला पाहिजे आणि क्लिक करताना तो डोळा यायला पाहिजे. ओह! हां. तो जर का डोळा आला म्हणजे तर मग तुम्ही तो फोटोग्राफ परिपूर्ण झाला असं सांगितलं जातं. अदरवाईज बरेच वेळेला पक्षी तोंड फिरवतात किंवा काहीतरी वेगळं काम करत असतात. सो ॲक्टिव्हिटी करत असताना ती ॲक्टिव्हिटी आणि डोळा हे 2 महत्त्वाच्या गोष्टी त्याच्यात फोटोग्राफीमध्ये यायला पाहिजेत बर्ड्सच्या. अशी फोटोग्राफी मी करायला सुरुवात केली. सगळ्यात जास्त त्रास तुम्हाला कोणत्या पक्ष्याने दिलाय? पक्ष्यांनी तसं जर पाहायला गेलं ना, तर सगळेच पक्षी त्रास देतात. परंतु हं. त्याच्यासाठी मला माझ्या गुरूंनी जे विश्वरूप राहा आहेत ना, ही वॉज ऑल्सो व्हेरी ग्रेट फोटोग्राफर. सो त्यांनी मला सांगितलं, की "सतीश वाईल्ड लाईफ फोटोग्राफर आहे, त्याचं महत्त्वाचं त्याच्यात आणि इतर फोटोग्राफरमध्ये महत्त्वाचा फरक असा आहे, की वाईल्ड लाईफ फोटोग्राफर शुड नो की वाईल्ड लाईफ ऑफ दॅट बर्ड." सो तुम्ही कुठल्या ऑब्जेक्टचा फोटो काढणार आहात, लाईक फॉर एक्झाम्पल आपण फ्लेमिंगोचा जर ऑब्जेक्ट बघितला आणि त्याचा फोटो काढायचा असेल, तर त्या फ्लेमिंगोची अगोदर पहिल्यांदा माहिती गोळा करणं गरजेचं आहे, की तो फ्लेमिंगो बसतो कुठे, काय खातो, कोणत्या वेळेला खातो, तो आता त्यांनी मान खाली नेली म्हणजे तो काय करणार आहे, हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. आणि ते जेव्हा माहिती असतं आपल्याला वाईल्ड लाईफ त्या पक्ष्याची माहिती, तेव्हा मग तुम्ही जेव्हा त्याची ॲक्टिव्हिटी काढत असताना फोटो क्लिक करता, तेव्हा तो फोटो चांगला येतो आणि इतर लोकांना तो चांगला दिसतो. तर हे त्यांनी मला सांगितलं, की वाईल्ड लाईफचा पहिल्यांदा अभ्यास कर आणि देन फोटोग्राफी. सो मी जास्ती प्रमाणात वाईल्ड लाईफमध्ये काम करायला लागलो आणि फोटोग्राफी माझं सेकंडरी झालं. तरी माझी फोटोग्राफी खूप चांगल्या प्रमाणात आली. एक फोटोग्राफ तर मला त्याला बक्षीस मिळालं इंटरनॅशनल लेव्हलला. तर BNHSला पण मी तो फोटोग्राफ पाठवला होता. मी मंगोलियातनं एक आलेला पक्षी आहे, शिकारी पक्षी होता. त्याचं नाव फाल्कन कॅटेगरीतला पक्षी होता आणि मी तो फोटोग्राफ दाखवीन नंतर का आत्ताच मी दाखवू येस, शकतो तो प्लीज. फोटोग्राफ येस. पुस्तकामध्ये. तर तो जो सकेर फाल्कन नावाचा जो फोटोग्राफ आहे, तो इथे कोणालाच माहिती नव्हता, हा पक्षी इथे आहे म्हणून. पण माझ्या फोटोग्राफच्यामुळे तो क्लिक झाला. हा फोटोग्राफ आहे तो. आणि ह्या फोटोग्राफ करत असताना त्यांनी एका पक्ष्याला मारून म्हणजे त्यांनी शिकार केली त्याची आणि तो त्याला घेऊन जात असतानाचा काढलेला फोटोग्राफ आहे. ओह! आणि त्याच्यावरती मग संपूर्ण त्याचं डिझाईनवरनं आणि त्या पक्ष्याच्या ह्याच्यावरनं कळलं, की हा सकेर फाल्कन नावाचा पक्षी आहे. आणि मला BNHSच्याकडनं म्हणजे लेटर पण आलं आणि तो पक्ष्याची म्हणजे 15 ते 20 वर्षामध्ये त्याचा फोटोग्राफ नव्हता आपल्याकडे आणि त्याचा मी फोटोग्राफ मला मिळवला तो. ओह! तो वॉव! मंगोलियातनं येतो आपल्याकडे. सो अशी मग चांगलं मग अजून प्रोत्साहन मिळतं, की अरे आपण एखादी गोष्ट करत असताना जर का एखादी रिसर्च टाइप ॲक्टिव्हिटी करत असू, तर नक्कीच मग त्याच्यामुळे प्रोत्साहन मिळतं. सगळ्यात शांत पक्षी कोणता? अ, शांत पक्षी कसं असतं त्यांच्या विशिष्ट वेळांवरती अवलंबून असतं. अच्छा. हां, पक्ष्यांच्या ज्या फूड हॅबिट्स आहेत, पक्षी हं. कुठलाही आता ही अन्नसाखळीचा एक भाग आहे, की पक्षी जे आहेत ते सकाळच्या वेळामध्ये आणि संध्याकाळच्या वेळामध्ये 1 तास सक्रिय असतात त्यांच्या फूडसाठी आणि ते साठवणूक ठेवत नाहीत. म्हणजे आपण कसं घरामध्ये साठवणूक करतो अन्नधान्याची. त्यांच्याकडे अन्नधान्य प्रत्यक्ष तिथे जाऊन त्यांना मिळवायचं असतं आणि ते खायचं असतं.
त्यांना जर अन्नधान्य नाही मिळालं तर त्यांना लगेच काही त्याच्यात प्रॉब्लेम येत नाही. मग ते दुसऱ्या दिवशी मिळालं, 2 दिवसांनी मिळालं तरी काही प्रश्न नसतो. वन्यजीव, वाईल्ड लाईफला ते महत्त्वाचं आहे. हे प्राणी आणि पक्ष्यांच्या दोन्हीच्या बाबतीत आहे. परंतु त्यांना ते साठवणूक करू शकत नाही, करत नाहीत. हे फार महत्त्वाचं असतं. त्याच्यामुळे सकाळची वेळ आणि संध्याकाळची वेळ जी असते ती त्यांची ॲक्टिव्हिटीची वेळ असते. बाकीच्या मधल्या काळामध्ये आता लाईक पाणथळ पक्षी जे असतात ते मधल्या काळामध्ये रूस्टिंग करतात. म्हणजे एखाद्या जागेवर बसून राहतात आणि सारखी शरीराची स्वच्छता करत असतात. तर त्या पक्षी तुम्ही बघून घ्यायचा आणि तो सांगा. आता बगळा हा जो कॅटेगरीतला जो पक्षी आहे ना, जो तुमचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर देतो, की तो एका ठिकाणी इतका स्तब्ध उभा राहतो, की म्हणजे तुम्हाला आपला पण तिथे म्हणजे किती वेळा आपले पण चलबिचल होते, परंतु तो तसाच उभा असतो. कारण तो त्याचं काय टार्गेट असतं, की एखादा मासा पकडायचा आणि त्याच्यासाठी त्याची जी स्तब्धता जी असते ना, तो अतिशय शांत असते. त्याच्यातला ग्रेटर इग्रेट ज्याला म्हणतात, की जो मोठा बगळा जो आहे, तो अतिशय स्तब्ध उभा असतो. आणि तसाच वंचक नावाचा पण बगळा एक छोटा असतो त्यातलाच, तो पण अतिशय स्तब्ध उभा असतो. ते फोटोग्राफी काढायला अतिशय सुरेख असतात. म्हणजे त्यांना हालचाल त्यांची टिपणं हे एकदम त्यांच्यामुळे तो डोळा टिपता येतो. त्यांचे चोचेच्या ज्या कलर असते चोचीची, ती पण आपल्याला टिपता येते व्यवस्थित. तो हा बगळा कॅटेगरीतले जे पक्षी आहेत ना, ते स्तब्ध जास्ती असतात इतर पक्ष्यांच्या मानाने. हे आणि तुमच्या प्रश्नाचं तुमचा उत्तर. सगळ्यात कलरफुल बघितलेला पक्षी कोणता? कलरफुल म्हणण्यापेक्षा कलरवाले तर खूपच पक्षी आहेत. मग मी जास्ती स्टडी करायला लागलो. तर जगभरामध्ये 10,000 प्रजाती आहेत किंवा 10,000च्या वरती प्रजाती आहेत पक्ष्यांच्या. आणि मग मी विचार करायला लागलो, की भारतामध्ये किती आहेत त्यातल्या? तर भारतामध्ये जवळपास 1,300च्या वरती प्रजाती भारतामध्ये आहेत. मग महाराष्ट्रामध्ये किती आहेत? तर महाराष्ट्रामध्ये 550 प्रकारच्या प्रजाती दिसू शकतात पक्ष्यांच्या. मग नांदूर मध्यमेश्वरला किंवा नाशिक जिल्ह्यात किती दिसतात? तर नाशिक जिल्ह्यात मी जेव्हा स्टडी करायला लागलो तर जवळपास 240 ते 250 पक्षी दिसायला लागले होते आणि त्याचा मी स्टडी करायला लागलो. ओके. मग सगळ्यात जास्ती पक्षी कोणत्या कंट्रीमध्ये आहेत? तर जे कोलंबिया म्हणजे दक्षिण अमेरिकेमधलं जे ठिकाण आहे, मला पहिल्यांदा ब्राझील वाटलं होतं. फॉर्च्युनेटली माझी ब्राझीलला पण व्हिजिट झालेली आहे प्रोफेशनल कामामुळे. महिंद्रा अँड महिंद्राच्या तर्फे मी ब्राझीलला पण जाऊन आलो होतो आणि मी पक्षी बघितले होते बरेचसे. पण कोलंबियामध्ये हायेस्ट 1933 प्रकारचे पक्षी कोलंबिया कंट्रीमध्ये वर्ल्ड दिसतात. वाईड वर्ल्ड बघायला वाईड गेलं बघायला गेलं तर तर एका कंट्रीमध्ये. कोलंबिया. कोलंबिया ओके. इज नंबर 1. ओके. नंबर 2 आहे ते कोस्टारिका आहे. नंबर 3 ब्राझील आहे आणि नंबर 4 पापुआ न्यू गिनिया नावाचं एरिया आहे. आणि फॉर्च्युनेटली मी ऑस्ट्रेलियामध्ये पण बघितले काही बर्ड्स. ऑस्ट्रेलियामध्ये पण भरपूर वेगळ्या टाईपचं आहे. न्यूझीलंडचे बर्ड्स बघितले, युरोपमध्ये बघितले, अमेरिकेतले बघितले. या सगळ्या ठिकाणी बघितले. तर कलरफुल पक्षी जे आहेत हे थंड प्रदेशामध्ये खूप जास्ती प्रमाणामध्ये कलरफुल डार्क पक्षी म्हणजे रेडिश कलरचे वगैरे जास्ती दिसतात. व्हेअरएज ब्युटिफुल बर्ड्स जर बघितले तर तुम्ही विषुववृत्ताच्या आजूबाजूला बरेचसे पक्षी आहेत. म्हणजे आता हे जर का कोलंबिया वगैरे जर ठिकाण बघितलं तर विषुववृत्ताच्या आजूबाजूला आहेत सगळी. तर तिथे इव्हन भारतामध्ये खूप चांगल्या पक्षी मिळतात हे आपल्याला. आणि भारतामध्ये पण अतिशय कलरफुल पक्षी आहेत. हिमालयामध्ये खूप कलरफुल पक्षी आहेत भारतातले. आणि हिमालयातनी आपण फॉर्च्युनेटली असं आहे की आपले बरेचसे हिमालयातले पक्षी आपल्या इथे येतात हो. नाशिकमध्ये. सो त्यामुळे ते पण आपल्याला बघायला मिळतं तिथे. सो कलरफुल तुम्हाला जर का उदाहरण सांगायचं झालं तर मला आवडणारा जर पक्षी होता ना तो फ्लेमिंगो होता. म्हणजे डे वन मी जो इन्स्पायर झालो जास्ती की फ्लेमिंगो. आणि फ्लेमिंगोचा पण मी नंतर अभ्यास केला की नाशिकमध्ये खूप फ्लेमिंगो येतात. म्हणजे गंगापूर डॅमला पण येतात, तिकडे वाघाड डॅम पण आहे, नांदूर मधमेश्वरला तर भरपूर असायचे. म्हणजे फ्लेमिंगो तर आम्ही अगदी असे जवळ जाऊन बघितलेले आहेत. आताच्या घडीला सध्या कमी झालेत थोडेसे फ्लेमिंगो. पण फ्लेमिंगो हा अतिशय सुरेख पक्षी आहे. आणि त्याची गंमत अशी आहे की तो निसर्गाचं साफसफाई करणारा पक्षी आहे. म्हणजे काय तर फ्लेमिंगो हा शाकाहारी पक्षी आहे संपूर्ण ॲक्च्युअली. आणि तो धरणातला जो गाळ्यातला जे शेवाळं असतं ते शेवाळं खातो फक्त. आणि एक पक्षी दिवसभरामध्ये 4 ते 5 किलो शेवाळं खातो. आणि ते जेवढं तो शेवाळं खातो तेवढा त्याचा लाल रंग येतो, म्हणून त्याला अग्निपंखी पण म्हटलं जातं. म्हणजे त्याच्या पंखांवरती लाली जी येते ती जेवढी जास्ती तो शेवाळं खातो तेवढी लाली येते. आणि शेवाळं कधी येतं ते तुम्हाला माहिती असेल की पावसाळा झाल्यानंतर मग शेवाळ्याला सुरुवात होते.
आणि मग नंतर उन्हाळा येईपर्यंत, उन्हाळ्यामध्ये तर ते एकदम संपूर्ण लाल भडक होतात बरेचसे पक्षी. आणि हे मुंबईमध्ये मग त्याचा पण मी स्टडी केला भरपूर, की फ्लेमिंगो सिटी ज्याला म्हणलं जातं, डॉक्टर सलीम अलींनी शोधलं. ते म्हणजे कच्छमध्ये आहे, जे गुजरात आणि पाकिस्तानच्या बॉर्डरवरती लिटिल रन ऑफ कच्छ किंवा ग्रेटर रन ऑफ कच्छमध्ये त्यांची घरटी आहेत. म्हणजे तिथे हजारो 50-50 हजारच्या संख्येने फ्लेमिंगो अंडी टाकतात आणि तिथे त्यांचं ब्रीडिंग होतं. आणि ती पिल्लं एक सर्टन लेवलची झाली की नंतर ते उडत उडत जेव्हा त्यांना तिथं त्यांचं खाद्य संपतं, तेव्हा ते उडत उडत इकडे मुंबईच्या बाजूला येतात. आणि हे जे शिवडी वगैरेचा जो एरिया आहे, जिथे आजकाल आपल्याला पक्षी बघायला भरपूर मिळतात, तर तिथे खूप जास्ती प्रमाणामध्ये येतात ते. आणि ते होत असताना गुजरातहून मुंबईला जात असताना नाशिक जिल्ह्यामध्ये येतो. आणि त्यामुळे नाशिकच्या ऑलमोस्ट बऱ्याचशा धरणांवरती फ्लेमिंगो येतात, पण ते जास्ती स्वरूपात राहत नाहीत. पण 8-10 दिवस त्यांचा मधला स्टॉप आहे हा नाशिकचा. तो नाशिकमध्ये स्टॉप करून मग ते पुढे जातात आणि परत जाताना सुद्धा पाऊस सुरू झाला मुंबईत की परत जातात ते माघारी आणि तेव्हा परत नाशिकला थांबून जातात. त्यामुळे नाशिकला दोन्ही वेळेला ते पक्षी बघायला मिळतात आपल्याला. सो ते आपण फॉर्च्युनेट आहे. आणि खूप छान त्याचं आता शेवाळ सुद्धा त्याच्यावरती आणखी एक स्टडी असा करताना मला लक्षात आलं, की मुंबईमध्ये का जास्त पक्षी. तर मुंबईमध्ये जे शिवडी आणि तो जो परिसर जो आहे BARCचा, तर तिथे खूप जास्ती प्रमाणामध्ये चिखल आहे. आणि एक प्रकारचा बॅकवॉटर म्हणलं जाईल अरबी समुद्राचा असं आहे तिथे. तर तिथे काय होतं, की मुंबईमध्ये सगळ्यात जास्ती बटाटा खाल्ला जातो एका फुल सिटीमध्ये. म्हणजे असा स्टडी जर का, एक मुंबईचा बटाटा वडापासून वडापाव सगळंच आहे. सो 1 कोटी किलो बटाटा हा मुंबईमध्ये दिवसाला संपला खातात. आणि बटाट्याची गंमत अशी असते, की बटाट्याचं जे काय वेस्टेज जे असतं, त्याच्यातनं स्टार्च तयार होतो आणि ते सगळं वेस्टेज ते समुद्रामध्ये फेकलं जातं. अल्टिमेटली ते इट गोज इन टू म्हणजे त्या खाडीमध्ये जातं आणि त्या स्टार्चपासून शेवाळं भरपूर प्रमाणात तयार होतं. प्रचंड प्रमाणात शेवाळं तयार होतं आणि ते शेवाळं इथे हजारो लाखोच्या संख्येने जेव्हा पक्षी येतात, तेव्हा एका पक्षाला 4 ते 5 किलो शेवाळं खायला लागतं दिवसाला. आणि ते तिथं त्यांना फूड अवेलेबल आहे. त्याच्यामुळे ते आणि ते त्या दृष्टिकोनातनं ते एक समुद्राचं साफ पण करतात सगळा. तो शेवाळं पण सगळं साफ होतं ते आणि त्या पक्ष्यांना खायला पण मिळतं. तर ह्या सगळ्या हे एवढा मोठा बॅलन्स हा जो निसर्गाने जो दिलेला आहे, हे कुठे ना कुठेतरी आपल्याला लक्षात यायला पाहिजे, की आपण घाण जेव्हा क्रिएट होतो ती घाण नसून ती अन्न साखळीतला एक भाग आहे आणि कोणीतरी एक वेगळा जण येऊन ती साफ करत असतो त्याच्या स्वतःच्या पोटासाठी. थोडक्यात निसर्ग साफ करण्याचं काम हा फ्लेमिंगो करतो आहे, हे आज मला सरांकडून समजलं आहे. जिथे आपला निसर्गाचा मुद्दा चालू आहे, पक्ष्यांचा मुद्दा चालू आहे, तिथे नाशिक हे फुलांसाठी ओळखल्या जाणारी सिटी होती, रॅदर आहे ती. सर त्याबद्दल काय सांगाल का, की कास पठारासारखे पठारं आज नाशिकमध्ये सुद्धा आहेत आणि हे खूप कमी लोकांना माहिती आहे. खरं आहे. त्याबद्दल काय सांगाल? अगदी चांगला प्रश्न आहे आपला. कारण मी पण स्वतः सातारा जिल्ह्यातले असल्यामुळे मला कास पठारला मी बरेच वेळेला गेलेलो आहे. आणि कास पठारासारखी बरीच पठारं ही वेस्टर्न घाटवरती आहेत. वेस्टर्न घाट म्हणजे जो सह्याद्रीची जी रेंज आहे, तिथे बरीचशी अशी पठारं आहेत. तिथे महत्त्वाची काय गोष्ट आहे, की घाट माथा जो आहे, तिथे खडक आहे, खडकावरती थोडीशी माती आहे आणि नंतर मग त्याच्यातनं जी येणारी रानफुलं जी आहेत ना, त्यांचे विविध रंग आहेत आणि ती जनरली ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यामध्ये खूप जास्ती प्रमाणामध्ये दिसतात. जसं कास पठार आहे, कास पठार खूप मोठं पठार असल्यामुळे ते दिसतंय आणि लोकांना ते लवकर लक्षात आलं. तशाच टाईपची बरीचशी ठिकाणं किंवा पठारं नाशिक जिल्ह्यामध्ये पण आहेत. आता म्हणजे काही वेळेला मला असा हा प्रश्न पडतो, की आपण लोकांना सांगावं का की न सांगावं? बिकॉज लोकं काय करतात, की उत्सुकतेपोटी त्या पॉइंटला जातात. परंतु त्याची ते तिथे म्हणजे त्याची नुसती त्याचा निसर्गाचा आनंद न घेता आहे ना, त्याची खराब होतो, निसर्ग खराब होतो. तर तसं त्यांनी करायला नाही निसर्गाला हानी पाहिजे. होते हानी थोडक्यात. होते. आता नाशिकच्या जर का तुम्ही पश्चिम भागामध्ये गेलात, म्हणजे त्र्यंबकेश्वरच्या साईडला, तर अंजनेरीला खूप मोठं वरती पठार आहे. अंजनेरीला खूप प्रकारची फुलं दिसतात. रानफुलं. ही एस्पेशली श्रावण महिन्यामध्ये मिळतात. आपलं श्रावण आणि भाद्रपद ह्या 2 महिन्यामध्ये सगळ्यात जास्ती प्रमाणामध्ये फुलं दिसतात. त्याचप्रमाणे अजून जे पुढचे जे कुठले पठार आहेत, त्या सगळ्या डोंगरांवरती सगळी दिसतात.
तसंच ह्या उत्तरेच्या भागामध्ये जर का गेलात तर बोरगडचं तुम्हाला एक उदाहरण सांगतो. बोरगड हे आपल्या अतिशय जवळचं एक ठिकाण आहे. तिथे आम्ही बोरगडला प्लांटेशन बरंचसं करत होतो CSR ॲक्टिव्हिटीतर्फे आणि ते करत असताना शेजारी मायणा नावाचा एक छोटासा टेकडीवरचा डोंगर आहे आणि त्याच्या डोंगरावरती आम्हाला काय विशिष्ट कालावधीमध्ये असं पांढरी फुलं भरपूर दिसायला लागली होती. म्हणून आम्ही ट्रेक करत तिथे जाऊन बघायला लागलो. तर तिथे पिंक स्ट्राईप लिली नावाचं लिलीची फुलं येतात. ओके. तर तो पहिला जेव्हा शॉवरिंग होतं म्हणजे आपला वळवाचा पाऊस जो म्हणतो आपण त्याला, त्या वळवाच्या पावसाच्या 2 ते 3 दिवसानंतर ती फुलं यायला लागतात आणि किती संख्येने तर हजारोच्या संख्येने फुलं येतात ती. आणि मी 15-15 हजार फुलं पाहिलेत ॲट अ टाईम. म्हणजे पांढरं मोठं फुल असतं आणि हं. त्याला पिंक स्ट्राइप्स असतात. ओह! हां. आणि ही सगळी मजा जी आहे ही फक्त निसर्गातच बघायला मिळते. कारण त्यांना खडकाळ जमीन लागते. खडकाळ जमीन आणि थोडीशी माती. हे जर का असेल तर त्या ठिकाणी फुलं येतात. आणि लोकं काय करतात अनफॉर्च्युनेटली तिथे ते फुलं काढून आणतात किंवा त्याचे कंद काढून आणतात आणि आपल्या कुंडीमध्ये लावतात घरामध्ये येऊन आणि कुंडीमध्ये ते काही येत ते नाही येत फुल. नाही. हां. तर लोकांना हे समजायला पाहिजे की निसर्ग फुलं जी आहेत किंवा रानफुलं जी आहेत ती तिथे जाऊन बघण्यामध्ये त्याची मजा आहे किंवा लुटण्यामध्ये. ती तुम्ही उचलून घेऊन घरामध्ये आणू शकत नाही. तर नाशिक जिल्ह्यात अशी भरपूर ठिकाणं आहेत. सातमाळा रांग जी आहे नाशिक जिल्ह्यामध्ये त्याचा पण इम्पॉर्टन्स असा आहे की तिथून पुढे अर्ध वाळवंट चालू होतं नाशिक जिल्ह्याचं. तर हे अर्ध वाळवंटामध्ये तिथे काय होतं की ते थोडंसं क्लायमॅटिक कंडिशन डिफरंट आहेत. त्यामुळे तिथं जे पण येणारे जी काही रानफुलं आहेत, त्याचा पण स्टडी खूप करणं गरजेचं आहे आणि तिथे वेगवेगळ्या प्रकारची रानफुलं येतात तिथे. तर ते पण महत्त्वाचं आहे. सो नाशिक जिल्हा परिपूर्ण आहे यासाठी म्हणजे कास पठारलाच जायला पाहिजे अशातला भाग नाही. तुम्ही जस्ट निसर्गामध्ये जा, थोडंसं ट्रेकिंग करा, तुम्हाला फुलं मिळतील. म्हणजे थोडक्यात ट्रेकिंग शिवाय ऑप्शन नाही असं सरांना सांगायचं आहे. तुम्ही ट्रेकिंग करा. तुम्हाला नक्कीच कान्स पठारासारखा अनुभव नाशिकमध्ये सुद्धा घ्यायला मिळणार आहे. अजून एक प्रश्न मला सरांना इथे विचारायला आवडतो. सर तुम्ही हा जो गेटअप केलेला आहे म्हणजे ऑलमोस्ट जे फोटोग्राफर आहेत, जे वाईल्ड लाईफ फोटोग्राफर अच्छा. आहेत, त्यांचा मला हा लूक बघायला मिळतो. निसर्गात सामावून घेणारा. तर हा लूक का करत हां, असावेत? सगळ्यात महत्त्वाचं रिझन असं असतं, की आपण जेव्हा निसर्गात जात असतो ऑब्झर्वेशनसाठी, तेव्हा आपल्याला वाटत असतं, की आपण निसर्ग बघतोय. पण तसं नसतं. निसर्ग आपल्याला बघत असतो. म्हणजे मग कुठल्याही माध्यमातनं प्राण्यांना पहिल्यांदा मनुष्य दिसतो किंवा पक्ष्यांना तर इमिजिएट दिसतो. कारण पक्ष्यांचा बर्ड आय व्ह्यू जो असतो, त्याप्रमाणे कुठे काय हालचाल होते ते दिसत असतं. आणि हे सगळं करत असताना जर का आपण कॅमोफ्लेज जर नसू, म्हणजे माणसांच्याकडे कसं असतं, की कलरफुल कपडे जर का घालून तुम्ही निसर्गात गेलात, तर तुम्ही निसर्ग कुठेतरी डिस्टर्ब करताय. त्यामुळे निसर्गामध्ये कधीही जाताना मी जेव्हा लेक्चर्स देतो किंवा मुलांना ते देतो, की कशा पद्धतीचा आपल्याला गेटअप असायला पाहिजे. सो हे सगळं करत असताना ग्रेइश किंवा ग्रीनिश कलरचेच कपडे का घालावेत? कारण तो ग्रे आणि ग्रीन आणि किंवा मातकट कलर जो आहे, तो निसर्गाचा रंग आहे. तर तो घेऊन तुम्ही जायला पाहिजे आणि ऑल्वेज डोक्यावरती टोपी पाहिजे. तर हे पण कारण आपला हा जो काळा रंग जो आहे, तो बऱ्याच गोष्टींना आकर्षित करत असतो, की काही झाडांवरती बसणारे साप असतात. तर ते काळ्या रंगात त्यांना ब्लॅक आणि व्हाईट फक्तच एवढं कळत असतं. तर ते ब्लॅकवरती ते अटॅक करू शकतात. सो त्यामुळे टोपी पाहिजे. कधी निसर्गामध्ये जाताना टोपी पाहिजे, आपल्याकडे संपूर्ण गेटअप पाहिजे, संपूर्ण फुल स्लीव्हजचे कपडे पाहिजेत आणि शूज पाहिजेत. तर लोकं काय करतात, की फ्लोटर्स वगैरे घेऊन किंवा स्लीपर्स वगैरे घालून आपण जर का गेलं, तर आपल्याला नॅचरली इजा पण होऊ शकते आणि काही प्राणी आपल्यावरती अटॅक पण करू शकतात, छोटे-छोटे प्राणी. तर निसर्गामध्ये जाताना संपूर्ण शूज पाहिजेत, हे पाहिजेत आणि हा गेटअप पाहिजे. आणि हा जो जो कॅमोफ्लेज जो आहे, त्याच्यामुळे तुम्ही निसर्गाच्या किंवा पक्ष्यांची फोटोग्राफी करताना जास्ती जवळ जाऊ शकता. स्वतःला जर का झाकून घेतलं, तर मग पक्ष्यांच्या चटकन नजरेत येत नाहीत ते. हा त्याच्या मागचा उद्देश आहे. इव्हन फोटोग्राफीमध्ये माझा कॅमेरा जो आहे, त्याच्यावरती सुद्धा सगळं ह्याचं कोटिंग आहे. म्हणजे कॅमोफ्लेजचं कोटिंग आहे संपूर्ण. त्याला कॅमकॉर्ड म्हणतात. तर त्याच्यामध्ये आम्ही त्यामुळे त्यांना त्यांची ती नळकांडी चटकन दिसत नाही. मग त्याच्यामध्ये तो हे होतं, मिक्स होतं ते. आणि हा फार महत्त्वाचा इम्पॉर्टंट पॉइंट आहे. त्याच्यामुळे तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही गेलात, फक्त टेरेन बघून करायचं. लाइक हिमालयामध्ये थोडासा गेटअप तुमचा ग्रेइश असायला पाहिजे. आपल्या इथे ग्रीनरी जास्ती आहे, त्याच्यामुळे आपल्याला ग्रीनिश इकडे सेटअप लागतो. वेळेस जर का डेझर्ट्समध्ये गेलात तुम्ही, तर मातकट रंगाचे कपडे असायला पाहिजे. सो त्याच्याशी रंग मिसळ होणं गरजेचं आहे. हे इम्पॉर्टंट आहे त्याला. नक्कीच कलर कॉम्बिनेशन महत्वाचं आहे. या
सरांनी नांदूर मधमेश्वरमध्ये बराच काळ व्यतीत केलेला आहे. सर त्याबद्दल काही स्टोरीज तर नक्कीच असतील? खूप स्टोरीज आहेत ॲक्चुअली. म्हणजे नांदूर मध्यमेश्वरची मी एकदम जेव्हा सुरुवात करायला लागलो, बघायला लागलो, की नांदूर मध्यमेश्वरचा बंधारा हा हं. कधी बांधला गेला? ह्याची पहिल्यांदा सुरुवात. तर तो 1913 साली इंग्रजांच्या काळात बांधलेला आहे आणि त्याचा पर्पज असा होता, की त्याच्या अगोदर दारणा डॅम होता इकडे. दारणा डॅम 1907 साली इंग्रजांनी बांधलेला आहे, दारणा नदीवरती. आणि त्या काळामध्ये मराठवाडा आणि हा जो आपला पूर्वेचा जो भाग आहे, त्या ठिकाणी तेव्हा पण दुष्काळग्रस्त भाग होता तो. तर तिकडे कॅनॉल्स जाण्यासाठी पाणी तिथे पोहोचवण्याची जी व्यवस्था जी होती, ती दारणा डॅममधनं पाणी यायचं, कुठेतरी एका ठिकाणी साठवायचं आणि तिथून ते कालव्याद्वारे पुढे पोहोचवायचं, अशी हं. संकल्पना इंग्रजांच्या काळामध्ये होती. त्याला विअर टँक म्हणलं जातं नांदूरमध्ये मिळतो. म्हणून हा बंधारा आहे. तो डॅम असा नाही म्हणता येणार फुल फ्लेज. तर नंतरच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये खूप मोठी गोष्ट काय घडली, की धरणं खूप बांधली गेली आणि ही स्वातंत्र्यानंतर. लाईक गंगापूर डॅम झाला, त्याच्यानंतर करंजवण डॅम झाला, मोठमोठाले डॅम्स झाले आणि दारणा डॅम तर होताच. तर नांदूर मध्यमेश्वरचा मी जेव्हा स्टडी करायला लागलो, त्याच्यात महत्त्वाची काय गोष्ट होती, की 3 नद्यांचा संगम आहे तिथे. म्हणजे ॲक्चुअली धरण म्हणजे बंधाऱ्यामध्ये कादवा नदी आणि गोदावरी नदी यांचा संगम आहे आणि गोदावरी त्याच्या अलीकडे 5-10 किलोमीटर अलीकडे दारणा नदी गोदावरीला मिळते. सो ह्यांचा आता मी केमिस्ट्री बेस असल्यामुळे मी पहिला काय विचार केला, की अरे 3 नद्यांचा संगम आहे, तर मग ह्याच्यात काय वेगळी डायव्हर्सिटी काय आहे ह्याच्यामध्ये? तर मी पाण्याचं सॅम्पल गोळा केलं, दारणेचं सॅम्पल गोळा केलं, गोदावरीचं सॅम्पल गोळा केलं, कादवेचं सॅम्पल गोळा केलं आणि त्याचं मी पृथक्करण केलं की लॅबमध्ये. तर त्याच्यात जे डिझॉल्व्ह सॉलिड्स जे असतात, अ, क्षार किंवा हे जे म्हणतो क्षारयुक्त किती आहे, तर दारणेचं पाणी सगळ्यात स्वच्छ आणि दारणेचा उगम आहे हा इगतपुरी तालुक्यातनं झालेला आहे आणि इगतपुरी जर तुम्ही बघितलात तर खडकाळ प्रदेश आहे सगळा. खडकाळ प्रदेशातनं तिचा उगम झाल्यामुळे त्याच्यात ॲडल्ट्रेशन जास्ती झालेलं नाही, कुठली भेसळ नाही आणि स्वच्छ पाणी ते भरपूर चांगलं प्रमाणात मिळतं. व्हेअरएज गोदावरीचा उगम हा त्र्यंबकेश्वरपासून झालेला आहे. गोदावरी नाशिकच्या अगोदरपर्यंतची गोदावरीचं जे पाणी आहे ते खूप चांगलं आहे. परंतु नंतर नाशिकसारखी मोठी सिटी येते आणि नंतर जे गोदावरीचं जे पाणी आहे ते थोडंसं दूषित होतं. त्याच्यामुळे त्याच्या तिथे क्षाराचं प्रमाण जरा जास्ती आहे PPMचं आणि कादवा नदी जी आहे ती पेठ तालुक्यातनं आलेली आहे. पेठ सुरगाणा आणि तुम्ही बघता ही निफाड तालुक्यामध्ये जास्ती फिरलेली आहे आणि निफाड तालुका प्रसिद्ध आहे द्राक्षासाठी आणि द्राक्षामध्ये हायेस्ट प्रमाणामध्ये स्प्रेइंग केलं जातं, केमिकल स्प्रेइंग केलं जातं किंवा ह्याच्यामध्ये आणि ते अल्टिमेटली पर्क्युलेट होऊन ते नदीमध्ये येतं पाणी, त्याचे सगळे जे काही केमिकल्स असतात ते. त्यामुळे त्याच्यात सगळ्यात जास्ती प्रमाणामध्ये मला PPM आढळलं किंवा हार्ड वॉटर आहे ते. आणि या तिन्ही वेगळ्या-वेगळ्या पाण्यांचा तिथे संगम होत असल्यामुळे फायदा काय झाला, की तिथे जे आणि रोटेशन पद्धत आहे. म्हणजे रोटेशनचा म्हणजे पाणी कंटिन्युअस एका ठिकाणी जर का राहिलं, तर तिथे निर्मिती कमी होते. परंतु तिथे काय होतं, की दर 15 दिवसांनी ह्याच्यातनं पाणी सोडलं जातं. ते सगळं पाणी पुढे पाठवलं जातं कालव्यात ते. मग तिथं भाग कोरडा होतो. मग पुढचं पाणी येतं. मग परत तो भाग पुढे पाठवला जातं, परत तो भाग कोरडा होतो आणि मग तिसरं पाणी येतं वेगवेगळ्या धरणातनं. असं हे कंटिन्युअस वर्षभरात चाललेलं असतं. त्यामुळे तो कोरडा भाग होणं आणि परत पाणी साठणं ह्याच्यामुळे निर्मिती जास्ती प्रमाणात होते आणि जीवांच्या पेक्षा वनस्पती, पाण वनस्पतींची हायेस्ट पाण वनस्पती त्या भागामध्ये जवळपास 100 ते 150 प्रकारच्या पाण वनस्पती ह्या नांदूर मध्यमेश्वरच्या धरणाच्या बॅकवॉटरमध्ये आपल्याला मिळतात. आणि त्याच्यामुळे ते उथळ पाणी आहे. तो बंधारा आहे. तो डॅम मोठा नसल्यामुळे तिथे पाणी वर-खाली त्याची पातळी होत असते आणि सूर्यप्रकाश खालपर्यंत पोहोचतो. आणि त्याच्यामुळे भरपूर प्रमाणामध्ये शेवाळं पण तयार होतं किंवा पाणवनस्पती निर्माण होते. त्याच्यामुळे सूक्ष्मजीव तयार होतात आणि मग फिश पण म्हणजे छोटे-छोटे हे मासे आहेत. ते जवळपास 24 प्रकारचे माशांची तिथे निर्मिती तयार होते. आणि हे सगळं करत असताना मग ते सगळं खाद्य तयार होतं. बिकॉज ही जी संपूर्ण एक जी अन्न साखळी ज्याला म्हणतो किंवा इकोसिस्टम म्हणतो, तर ती सगळी तिथं डेव्हलप होते. आणि मग पक्ष्यांना ते खायला मिळतं आणि त्याच्यामुळे पक्षी तिथे जास्ती प्रमाणात. हे वन ऑफ द रिझन आहे की व्हाय बर्ड्स आर मोअर इन नांदूर मध्यमेश्वर. तर उथळ पाणी तिथे जास्ती प्रमाणामध्ये पाणं वनस्पती ह्या सगळ्या तिथे बघायला मिळतात.
तर हा जो माझा स्टडी चालला होता नांदूर मध्यमेश्वर व्हाय स्पेसिफिक. तर हे करत असताना मग अजून पण काय रिझन असावं, बिकॉज हे अशा टाईपचं रिझन पाणथळ जागा जी आहे ही इतर ठिकाणी पण पाणथळ जागा बऱ्याच आहेत. पण मग तिथे का नाही? आता अजून एक मी इथे उदाहरणं देऊ इच्छितो. एक इथे त्र्यंबकेश्वरला जाताना खंबाळे नावाचं एक ठिकाण होतं. आता ते नामशेष झालं ऑलमोस्ट. म्हणजे त्या ठिकाणी मी 25 ते 30 प्रकारचे पक्षी बघितलेले आहेत त्या तळ्यामध्ये. ओके. त्या तळ्यामध्ये बदकं भरपूर प्रमाणामध्ये यायची. खूप व्हेरियस प्रकारचे पक्षी यायचे. आणि इथून तुम्ही दिंडोरीला जाताना रंटाळे नावाचं एक तळं लागतं डाव्या बाजूला. रस्त्याच्याच डाव्या बाजूला. आणि तिथे पण भरपूर प्रमाणात पक्षी ते यायचे. खंबाळेचं जे तळं नामशेष झालंय तुम्ही म्हणतात, त्याच्या मागची पक्ष्यांच्यासाठी नाव म्हणजे त्याचं कारण सांगतो ना तुम्हाला. या दोन्ही ठिकाणी साधारण 20 ते 25 वर्षापूर्वी प्रचंड प्रमाणामध्ये पक्षी यायचे. कारण त्या पाणी जे साठलेलं जे पाणी असायचं ते सगळं ह्याच्यातलं पावसाळ्यातलं पाणी असायचं तिथे. आणि लोक त्या पाण्याचा वापर नाही करायचे. आता लोकांनी मोटर्स टाकल्यात त्याच्यात आणि त्याचा ते वापर करतात आणि उपसा करतात. आणि मग त्यांचा डिस्टर्बन्सच्यामुळे सगळे तिथलं पक्ष्यांचं जीवन गेलं सगळं. म्हणजे माझ्याकडे 2006 साली मी सर्वप्रथम एक चित्रफीत तयार केली होती 45 मिनिटाची. त्याचं नाव विहंग. विहंग म्हणजे पक्षी. तर नाशिक जिल्ह्यातले जे तर त्याच्यातले रंटाळे आणि खंबाळ्यामध्ये भरपूर माझ्याकडे शूटिंग होतं आणि त्याचं मी ती विहंगमध्ये टाकलेलं होतं. तर ती आता नामशेष तिथे पक्षीच बघायला मिळत नाहीत आता. कारण तिथे लोक स्वतःचा वापर करायला लागले. तर पक्ष्यांना डिस्टर्बन्स नको असतो. मग जेव्हा तुम्ही मोटर वगैरे चालते तेव्हा ते नॅचरली ते पूर्वीच्या काळामध्ये मोटर चालवत नव्हते लोक. आता गेल्या काही वर्षामध्ये मोटर प्रमाण उपसा जास्त व्हायला लागला, झालंय. प्रमाण वाढायला लागलं आणि ते करायला लागलं. तर हा त्याच्या मागचा हे उद्देश होता. तर हे करत असताना म्हणजे अशी पण उदाहरणं आहेत. हे करत असताना नांदूर मध्यमेश्वरला पण असंच झालं. नांदूर मध्यमेश्वरला काय झालं की विविध प्रकारची पक्षी यायला लागले तिथे. आणि एक पाणथळ जागेचा आजूबाजूला पण एक गवताळ जागा तयार असते आणि त्याच्या पाठीमागे शेतं असतात आणि मग नंतर हे. तर हा सगळा जो पट्टा जो आहे हा थोडाफार प्रमाणामध्ये काही काही वेळेला डिस्टर्ब व्हायला लागला. आणि पावसाचं प्रमाण पण हे म्हणजे माझ्या जे सायंटिफिक रिझन मी जे शोधलं ना, तर त्याच्यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी होती की पावसाचं प्रमाण जेव्हा पावसाचं प्रमाण कमी असतं तेव्हा पक्षी जास्ती दिसतात नांदूर मध्यमेश्वरला. आणि पावसाचं प्रमाण जेव्हा जास्ती असतं तेव्हा त्या पक्ष्यांची संख्या कमी होते. बिकॉज त्यांना ऑप्शन्स असतात. ते आजूबाजूला पण जातात. डिवाइड म्हणजे होतात. डिवाइड होतात. तर नांदूर मध्यमेश्वरला माझ्या आता म्हणजे गेल्या 2012 साली का 13 साली एक दुष्काळ आपला म्हणजे कमी पडला होता पाऊस. हायेस्ट म्हणजे 46,000 पक्षी दिसले होते नांदूर मध्यमेश्वरला. सो हे एक इम्पॉर्टंट रिझन आहे. दुसरं एक महत्त्वाचं जेव्हा मी उन्हाळ्यात पण बघितलं. मी उन्हाळ्यामध्ये पण चक्कर मारायचो नांदूर मध्यमेश्वरला. तर नांदूर मध्यमेश्वरचं काम करत असताना मला असं कळालं की उन्हाळ्यामध्ये काहीही पाणी नाही आहे आणि पण पक्षी भरपूर आहेत. म्हणजे जे स्टॉर्क जातीतले म्हणजे बलाक म्हणतो ज्याला, चित्र बलाक नावाचे जे पक्षी आहेत, जे एकदम रंगीबेरंगी आणि मोठाली चोच असलेले पक्षी असतात ते पण तिथे. पण त्यांना हे माहिती होतं पक्ष्यांना की आत्ता जरी पाणी नाही तरी 2-3 दिवसांनी पाणी येणार आहे. कारण ही जी रोटेशन पद्धत आहे ना ती त्यांच्या पण लक्षात आहे. म्हणून ते दुसऱ्या ठिकाणी जायचे नाही. आणि जे काय थोडेफार ओहोळ वगैरे असायचे ना त्याच्यामध्ये त्यांना खाद्य मिळायचं. त्याच्यामध्ये 2-3 दिवस काढायचे, परत पाणी यायचं, परत त्यांचं खाद्य मिळायचं. सो असे पण मी घटना नांदूर मध्यमेश्वरला बघितल्यात. म्हणजे संपूर्ण उन्हाळ्यामध्ये कडचा पण फोटोग्राफ आहे माझ्याकडे. या पुस्तकामध्ये पण आहे तो की सगळं पाणीच नाही आहे पण पक्षी भरपूर आहेत. आणि एक फोटोग्राफ आहे की जेव्हा पाणी पण भरपूर आहे आणि पक्षी पण भरपूर आहेत. मी थोडासा वेगळा प्रश्न विचारू हो. इच्छिते, की जुने लोकं म्हणायचे, "पक्षी ओरडला म्हणजे आता पाऊस येणार आहे." हां. तर अच्छा. तो काय असावा नेमका संदर्भ, की खरं आहे ते पण? हो, खरं आहे. म्हणजे कसं आहे, एक कॅटेगरी जी आहे कुकू नावाची जो म्हणजे फॅमिली जी आहे. तर कुकू म्हणजे कोकीळ. त्या म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये जे बोलतो, तर त्याच्यामध्ये 2-4 प्रकारचे कुकूज आहेत. सो पहिला जो कुकू आहे तो म्हणजे ब्रेन फीवर बर्ड ज्याला म्हणतो आपण. ओके. की तो जो ब्रेन फीवर बर्ड आहे त्याला पावशा पण म्हणतात आपल्याकडे गावी. की सुरुवातीचे जेव्हा ढग यायला लागतात आणि त्याचं जेव्हा शॉवरिंग होतं तर तेव्हा त्याचं ब्रीडिंग पिरियड असतो तो कुकूचा.
आणि तेव्हा तो ओरडायला लागतो आणि तो ओरडायला लागल्यावरती लोकांना वाटतं हा ज्या अर्थी ओरडते त्या अर्थी इथे पाऊस पाऊस येणार. येणार आहे. हा, पावसा म्हणजे तो पुढच्या 1 ते 2 तासात 48 तासामध्ये पाऊस येणार, ही फॅक्ट आहे. ही अजूनही चालू आहे. ओके. त्याच्यानंतर त्याच्या अगोदरचं जर का बघितलं तर चातक नावाचा जो पक्षी आहे, म्हणजे चातक हा पाण्याची लोक म्हणतात ना की पाणी त्याला लागत असं ढगातनं पडलेलंच पाणी घालतं. ऍक्च्युअली तसं नाहीये, पण तो तेव्हा त्याचा ब्रीडिंग पिरियड असतो. म्हणजे म्हणजे पावसाळ्याच्या जस्ट अगोदरचा चातकाचा ब्रीडिंग पिरियड असतो. त्याच्यानंतर पावसाचा पिरियड असतो आणि त्याच्यानंतर कोकिळेचा पिरियड चालू होतो आणि त्याच्यानंतर कारुण्य कोकिळेचा पिरियड असतो. तर असं त्यांचे जे ब्रीडिंग पिरियड असतात तेव्हा ते नॅचरली ओरडत असतात आणि ते इतके जास्ती प्रमाणात ओरडत असतात. तेव्हा आपल्याला असं वाटत असतं की अरे आपल्यासारखे ते डोक्यात येत असतं की अरे हा ओरडतो याचा अर्थ काहीतरी पाऊस पाऊस येणार येणार आहे. आहे. ही फॅक्ट आहे. तसंच एक उदाहरण देऊ इच्छितो ते म्हणजे कावळ्याचं. कावळा हा सिटीमध्ये राहणारा, तसंच शहराच्या बाहेर पण राहणारे डोमकावळे भरपूर आहेत. पण कावळा हा अतिशय हुशार पक्षी आहे. कावळ्याला कुठलं सिक्स सेन्स असतो हे माहिती नाही अजून. पण कावळ्यानी घरटं बांधायला सुरुवात केली की 3 आठवड्यामध्ये पाऊस पडतो. ही लिटरली म्हणजे तुम्ही अगदी लोकांनी कित्येक वेळेला नोंद केलेली ह्याची, की कावळा घरटं करतोय ना त्याच्यानंतर 2 ते 3 आठवड्यांनी पाऊस पडणार म्हणजे पडणार. बट त्यातून सुद्धा कावळ्याने जर का झाडाच्या वरती जर घरटं केलं तर कमी पाऊस पडतो ओ, आणि झाडाच्या खालतीमध्ये 1-2 फूट खाली जर का घरटं केलं तर पाऊस झाडामध्ये जास्त तर पडतो. पाऊस जास्ती पडतो. ही पण नोंद आहे. त्यामुळे कावळ्याच्या घरट्यावरनं पण आपल्याला कळतं की आज यावर्षी पाऊस कसा पडणार किती आहे, पडणार आहे आणि किती कसा पडणार आहे आणि पडणार कसा आहे पडणार आहे. आणि केव्हा पडणार आहे अगदी खरं थोडक्यात. आहे. निसर्गाची कमाल हो, म्हणावी ही. खरंय खरंय. आपण जेव्हा लहान होतो तेव्हा खूप साऱ्या चिमण्या आपल्या आजूबाजूला असायच्या चिवचिव करत. पण त्या चिमण्यांचं प्रमाण सध्या शहरामध्ये खूप कमी होत चाललेलं आहे. तर ते का होत चाललेलं असावं? हा, बऱ्याच ठिकाणी मी जेव्हा जातो तेव्हा हा प्रश्न विचारला जातो की आपल्या लहानपणी आता काय झालंय की जर तुम्ही शहराचा विकास बघता जेव्हा, किंवा तेव्हा एकतर सिमेंट कॉन्क्रीटचं जंगल वाढत चाललंय. ओके. पूर्वीची जर का घरं जी होती ती बरीचशी मातीची घरं होती किंवा पुढे मागे अंगण असायचं आणि आपल्या घरामध्ये आपण अन्नधान्य यायचो ते पाखडायचो, ते खाली पडायचं आजूबाजूला. तर चिमण्या जे आहेत, पिक्युलरली चिमण्यांचा जर का विषय काढलात तर तर चिमण्यांना 2 गोष्टींची फार गरज असते. म्हणजे अन्नधान्य तर त्यांना कुठे मिळू शकतं. परंतु त्यांना पाण्याची अंघोळ आणि मातीची अंघोळ लागते. धुळीमध्ये अंघोळ करणारा एकच पक्षी तो म्हणजे चिमण्या आहेत. ही जर का त्यांना अशी लूज कुठे माती असायला पाहिजे. त्या मातीमध्ये त्या जाऊन अंघोळ करतात आणि त्याच्यामुळे काय होतं, की एक प्रकारे त्यांच्या शरीराचं तापमान जे असतं ना, ते कंट्रोल करत असतात मातीमुळे सुद्धा. सो हे चिमण्यांना लागतं. आणि आता जर का ती माती जर का तुमची नष्ट होत गेली, तुमची अंगण आणि बॅकयार्ड जे आहे ते सगळं जात गेलं, तिथे जर का सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते आले किंवा घरं आली, तर त्याच्यामुळे चिमण्यांनी त्यांची स्थानं बदललेली आहेत. म्हणजे थोडंसं तुम्ही जर का आउटस्कर्ट्सला गेलात तर तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये चिमण्या दिसू शकतात. तो म्हणजे जे शहरामधनं थोड्याशा बाजूला गेलेल्या आहेत. म्हणजे असं नाही की बऱ्याच लोकांना अजून एक पण एक विषय आहे की मोबाईलच्या टॉवर्समुळे त्यांना काहीतरी त्रास होतो चिमण्यांना वगैरे, असे पण प्रश्न विचारतात लोक. परंतु त्यांनी काही होत नाही. कुठलेही पक्षी जे आहेत ना त्यांना वेव्हचा त्यांना हे असतं, परंतु त्यांनी त्रास होत नाही. ते त्यांची स्थानं बदलतात मग. ओके. आणि मग त्यांना जर का फूड जर का जिथे मिळत असेल, त्यांची राहणी हॅबिटॅट ज्याला म्हणतो आपण, ते हॅबिटॅट जर त्यांना मिळालं तर त्या ठिकाणी ते राहतात ते. सो चिमण्या आहेत आपल्याकडे. जर थोडंसं तुम्ही नाशिक शहराच्या आजूबाजूला जर का गेलात तर भरपूर प्रमाणात चिमण्या मिळतील आपल्याला. यावर उपाय म्हणून आपण मडक्यांची घरटी किंवा एक हो. लाकडाची घरटी जर तयार करून झाडांना लटकवली हो. तर हा त्याच्यावरती उपाय होऊ शकतो का? काही प्रमाणात होतो, परंतु बऱ्याच वेळेला मला असं लक्षात आलेलं आहे की सर्व पक्ष्यांना ना काय होतं की कृत्रिम घरटं आवडत नाही. स्वतःचं बांधलेलं घरटं आवडतं. ओके. तर त्याच्यामध्ये चिमण्यासुद्धा हां, ते ॲडॉप्ट करू शकतात थोडंसं एखादं घरटं. परंतु जर का आपण आता जी लाकडी खोकी वगैरे हे बांधतो, बरेचसे काही-काही जण त्याचं ॲडॉप्शन करतात. परंतु बरेचशा जे पक्षी आहेत त्यांना स्वतःचं घरटं तयार करायला लागतं आणि ते करण्यामध्ये त्यांची काय भूमिका असते माहिती नाही. मग त्याच्यामध्ये त्याचं मेटिंग वगैरे होतं आणि मग नंतर मग त्या घरट्यामध्ये एक वेगळं स्वरूप प्राप्त होतं. तर असंच चिमण्यांच्या पण बाबतीत आहे. तर चिमण्यासुद्धा हे करतात. हां, त्यांना लागणारी साधनं तुम्ही ठेवू शकता. म्हणजे काय, की कापूस ठेवावा
किंवा दोरी दोरी ठेवावी किंवा नारळाच्या शेंड्या ठेवाव्यात किंवा काही नायलॉनच्या दोऱ्या ठेवाव्यात किंवा कावळे तर म्हणजे लोखंडी तारांचं पण घरटं करतात, लोखंडी तारांचा वापर करून. सो ते साधनं जर का ठेवली तर ते घरटी करू शकतात. तर हे म्हणजे काय माझा जो ऑब्झर्वेशन आहे त्याच्यामध्ये एक सनबर्ड नावाचा पक्षी आहे, सूर्यपक्षी. तो माझ्या गच्चीमध्ये दरवर्षी घरटं करतो. आता मला कळायला लागलं की यार हा घरटं का करतो. तर माझ्याकडे एक मोठा वेल आहे. त्या वेलाची जी फांदी आहे ती त्याला लागते. झाडाची फांदी नाही, वेलाची फांदी. मी त्याने त्याला झोका मिळतो ओ. आणि त्या झोक्यासाठी तो त्या वेलाच्या फांदीला विशिष्ट घरटं करतो. आणि त्याचं जे घरटं असतं ते अगदी सुरेख कोळ्याच्या जाळांपासून बनवलेलं असतं. त्या कोळ्याच्या जाळ्याचा उपयोग त्या विविध गोष्टी त्याला चिकटवण्याकरता होतो. असं एक सुरेख पाऊचसारखं घरटं बनवतो तो. आणि ते डोलतं, म्हणजे अतिशय कमी वजनाचं असतं त्यामुळे ते डोललं जातं. आणि दरवर्षी त्याला नवीन घरटं करावं लागतं. मग मी एके वर्षी काय केलं, त्याचं घरटं तसंच ठेवलं. मग त्यांनी पुढच्या वर्षी त्या घरट्याचा वापर डागडुजी केला, कारण त्यांनीच ते बनवलेलं होतं घरटं. डागडुजी केलं, चांगलं केलं आणि मग त्या घरट्याचा वापर केला. हो. हां. तर म्हणजे हे असे पक्ष्यांचं हे करू शकतो आपण. म्हणजे थोडक्यात त्याचा उपयोग होऊ होऊ शकतो शकतो. पण काही तुम्ही साधनं प्रमाणात. ठेवायची. डायरेक्ट घरटी ठेवण्यापेक्षा माझं असं लोकांना सांगणं आहे, की तुम्ही त्यांना घरट्याला लागणारी जी साधनं आहेत, ती जर का ठेवलीत, हं. तर त्याचा ते जास्त वापर करू शकतील. नक्कीच आम्ही त्याचा प्रयत्न करू. फक्त पक्ष्यांपुरतंच काम सरांनी मर्यादित ठेवलेलं नाहीये, तर त्यांनी आता स्वतःला अपग्रेड करत बटरफ्लायकडे त्यांचा मोर्चा वळवलेला आहे. सर, बटरफ्लायचं तुमचं जे काम चालू आहे, जे संवर्धनाचं किंवा त्यांचा अभ्यास चालू आहे, तर त्या बाबतीत तुम्ही काय सांगाल? हां, नक्कीच सांगेन मी. जेव्हा मी बर्ड्सचा अभ्यास करत होतो, तेव्हा मी बरेचसे अजून काही कोर्सेस पण केले. लाइक BNHS म्हणजे बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी जे आहे, ते बरेचसे कोर्सेस करतात. तर त्याच्यामध्ये एक कोर्स केला, त्याचं नाव होतं की लीडरशिप डेव्हलपमेंट इन बायोडायव्हर्सिटी कॉन्झर्वेशन. हा त्या कोर्सचं नाव होतं. सो तुम्ही एखाद्याच कॅटेगरीचा फक्त अभ्यास करणं हे अल्टिमेटली कुठेतरी आपल्याला म्हणजे थांबलं जातं. पण तुम्ही संपूर्ण जीवनसाखळीचा अभ्यास करायला पाहिजे. हे कुठेतरी माझ्या मनामध्ये आलं, की नुसता तुम्ही पक्ष्यांचा अभ्यास करताय, बर्ड्सचा अभ्यास हं. करताय. तर पक्षी कोणावरती जगतात? ही फूड चेन म्हणजे काय आहे? तर हे खूप मोठं विश्व आहे ॲक्चुअली. तर त्याच्यातला एक भाग म्हणजे कीटक आहेत. त्या कीटकांमध्ये त्याला एन्टॉमॉलॉजी म्हणतात. तर त्या कीटकांचं सुद्धा खूप मोठं विश्व आहे आणि कीटकातनं सुद्धा आपल्याला खूप वेगळ्या-वेगळ्या आयडियाज येतात. सो त्या कीटकांमध्ये बरेचसे प्रकार आहेत, की लाइक बीज म्हणजे ज्याला माशा म्हणतो, मधमाशांवरती काम करणारे बरेचसे जण आहेत. त्याच्यानंतर बीटल्स म्हणजे जे भुंगे असतात छोटे, की जे चालू शकतात, कुठल्याही क्रिवायसिसमध्ये जाऊ शकतात आणि उडू शकतात. तर आणि अतिशय कलरफुल असतात वेगवेगळे. त्यांचे पण काही प्रॉपर्टीज आहेत. तर तो एक आहे. आणि नॅचरली त्याच्यामधनं एक येणारा म्हणजे बटरफ्लाईज आणि मॉथ्स. तर म्हणजे बटरफ्लाय म्हणजे काय, फुलपाखरू आणि मॉथ म्हणजे पतंग. ह्याच्यातला फरकच आपल्याला पहिल्यांदा माहिती नसतो. तर मग मला ह्याच्यात थोडंसं अट्रॅक्शन वाटलं बटरफ्लायजबद्दल. कारण काय, बटरफ्लायजमध्ये जनसामान्यांना पण नाही ना, जुजबी माहिती आहे बटरफ्लायच्या बद्दल. तर बरेचसे लोकं काय करत असतात, की आपल्या गार्डन्समध्ये एखाद्या झाडाला कीड लागली, म्हणून ते झाड कापून टाकतात. पण ती प्रत्यक्षात कीड आहे का बटरफ्लायच्या कॅटरपिलरनी ती पानं खाल्लेली आहेत, हे आपल्याला लक्षात येत नाही. आणि म्हणून आपण ते फेकून देतो. आणि कुठे ना कुठेतरी आपण ते निसर्गाचं संवर्धन न करता ते आपण कुठेतरी कट करत असतो. तर ह्या अभ्यास कळण्याकरता, लोकांना समजण्याकरता म्हणून मी बटरफ्लायचा डिटेलमध्ये अभ्यास सुरुवात केला आहे. आता त्याच्यात सुद्धा कसं आहे, की बरेच लोकांनी बटरफ्लायचा अभ्यास केलेला आहे. परंतु नाशिक जिल्हा जो आहे, हा पिक्युलिअरली थोडासा डिफरंट आहे दॅन अदर डिस्ट्रिक्टपेक्षा किंवा जिल्ह्यांपेक्षा. तर नाशिकमध्ये 3 प्रकारचे जिऑलॉजिकल टेरेन्स आहेत, की डेक्कन प्लॅट्यू जो आहे, जो आपल्याला पूर्वेच्या भागामध्ये आहे. नंतर वेस्टर्न घाट ज्याला म्हणतो, म्हणजे त्र्यंबक, पेठ, सुरगाणा, इगतपुरी हा जो पट्टा आहे, त्याच्या बाजूला संपूर्ण वेस्टर्न घाट आहे. आणि ही जी आहे सातमाळ रांग जी आहे, हं. म्हणजे आपला वणीचा डोंगर, अहिवंत डोंगरपासून चांदवडपर्यंत 10 ते 11 असे किल्ले छोटे, रवळ्या-जावळ्या, दोडप वगैरे, वगैरे. त्याच्या पुढच्या बाजूला सातमाळ रांगेचं जे अर्ध वाळवंट चालू होतं.
म्हणजे तिथले जे वारे आहेत ते थोडेसे शुष्क वारे किंवा उष्ण कटिबंधीय प्रदेश थोडासा जास्ती चालू होतो. वेळच खालच्या बाजूला ह्युमिडिटी जास्ती आहे. सातमाळा खालच्या बाजूला ह्युमिडिटी जास्ती आहे आणि वरच्या बाजूला शुष्कता जास्ती आहे, म्हणजे आर्द्रता कमी आहे. वेरज वेस्टर्न घाटमध्ये जास्ती प्रमाणामध्ये आर्द्रता आहे. तर हे 3 प्रकार असल्यामुळे तिन्ही प्रकार जर का आहेत तर तिन्ही प्रकार ठिकाणी काही विशिष्ट झाडं वेगळी येतात. म्हणजे काही 50 ते 60% झाडं कॉमन आहेत, पण 30 ते 40% झाडं ही वेगळी आहेत तिथे प्रत्येक ठिकाणी. आणि जर का झाडं वेगळी असतील तर फुलपाखरू जे आहे हे हा असा कीटक आहे किंवा मॉथ की हे झाडापासून चालू होतं, म्हणजे फ्लोरापासून फौना तयार होतो. प्रत्येक फुलपाखराचं एक विशिष्ट झाड असतं, त्याच झाडावरती ते अंडं घालतं, दुसऱ्या झाडावर अंडं घालत नाही. घालणार नाही. हां, म्हणजे आता एक कण्हेरावरचं जर का फुलपाखरू असेल तर ते कण्हेरावरतीच अंडं घालेल, किंवा एखादा कृष्णकमळावरचं फुलपाखरू असेल तर त्याच ह्याच्यावरती ते अंडं घालतं. आणि त्याला विशिष्ट क्लायमेट लागतं, म्हणजे त्या विशिष्ट त्याच्या ह्युमिडिटी आणि सनलाईट हे दोन्हीचं कॉम्बिनेशन लागतं फुलपाखरांना. तर ह्या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या असल्यामुळे मी त्याच्यात जास्ती डिटेल अभ्यास करायला हवं की नाशिकच्या डेक्कन प्लॅट्यूमध्ये कोणत्या टाईपची फुलपाखरं आहेत, वेस्टर्न घाटमध्ये कोणची आहेत, आणि सेमी ॲरिड म्हणजे अर्ध वाळवंटात कोणचे. तर असा माझा डिटेल अभ्यास सध्या चालू आहे. तो या भौगोलिकदृष्ट्या काम करत असल्यामुळे माझं स्पेसिफिक त्या भागामध्ये काम चालू आहे. आणि मी आता अगदी यापर्यंत पोहोचलो की मी नुसतं फुलपाखरांवरती अभ्यास नाही करत, म्हणजे त्याचं तर झाड हे होस्ट प्लांट म्हणतात त्याला, किंवा जन्म वनस्पती म्हणतात. तर ते मी महत्त्वाचं त्याचा अभ्यास करतो. त्याच्यानंतर त्याच्यावरती दिसणारं अंडं, त्या अंड्यावरनं मी आता फुलपाखरू ओळखू शकतो. म्हणजे अंडं पण महत्त्वाचं आहे. आणि मग अंड्यातनं बाहेर येणारी अळी ते त्या पानं खाते त्या सगळ्या झाडाची 15 ते 20 दिवस. त्याच्यानंतर त्याचा कोश तयार होतो आणि त्या कोशातनं फुलपाखरू तयार होतं. अशी ती संपूर्ण घटना आहे. आणि ह्याचा संपूर्ण डिटेल अभ्यास माझा आता सध्या करणं चालू आहे. आणि फॉर्च्युनेटली फॉर अस आपल्याला फॉरेस्ट डिपार्टमेंटनी नेहरू वन उद्यान जे आहे आपल्या इथे पाथर्डी फाट्याच्या जवळ, तिथे फॉरेस्ट डिपार्टमेंटने FDCM खात्याने मला एक एरिया दिलेला आहे की जिथे मी बोटॅनिकल गार्डन आता बनवण्याचा प्रयत्न करतोय, प्युअरली फॉर बटरफ्लाईज. म्हणजे प्रत्येक तुम्हाला सगळ्या या त्यांच्या घटना ज्या आहेत त्या सगळ्या दिसू शकतात बटरफ्लाईजच्या, की अंडं ज्या बटरफ्लायचं कसं असतं, त्याची अळी कशी असते, प्रत्यक्ष घटना घडत असेल, आणि त्याच्यातनं फुलपाखरू कसं तयार होतं. आणि हे जनसामान्यांना तिथे बघायला जे येणारे जे पर्यटक असतील त्यांना ते बघायला मिळेल विथ इन्फॉर्मेशन, असं आम्ही तिथे तयार करतोय. जे बटरफ्लायचा रंग असतो तो त्यांच्या प्रजातीवरतीच डिपेंड असतो की वातावरणाचा पण त्याच्यावरती फरक पडतो? त्यांच्या प्रजातीवरती तो जास्ती डिपेंडंट असतो. जर का आता मोठ्या कॅटेगरायझेशन जर तुम्ही बघितलं बटरफ्लायजचं, तर एक येलोज नावाचं कॅटेगरी असते, त्याच्यामध्ये सगळे येलो प्रकारचे फुलपाखरं असतात. पण त्याच्यात छोटे मोठे, त्याच्यात बऱ्याच प्रजाती आहेत येलोजमध्ये, पण मोठी फॅमिली येलोज आहे. नंतर एक ब्ल्यूज आणि ऑरेंज नावाची एक फॅमिली आहे. त्याच्यानंतर ज्या काही आपल्या फुलपाखरांना शेपट्या असतात छोट्या, तर त्याची स्वॅलोटेल नावाची एक प्रजाती आहे. काही हे आहे कीटकांना 6 पाय असतात, त्याच्यातले पहिले जे 2 पाय ज्यांचे छोटे असतात ह्याची वेगळी प्रजाती आहे. तर अशा पद्धतीची ती प्रजातीच्या प्रमाणे त्यांची फुलपाखरांची हे केली जाते. आणि त्याप्रमाणे त्यांची अंड्यांचा साईज पण असतो, अंड्यांचा रंग आणि अंड्यांचा प्रकार पण त्याप्रमाणे ठरला जातो. साधारणतः एका बटरफ्लायला अळीपासून बटरफ्लाय होण्यासाठी किती कालावधी लागतो? अंड जेव्हा घालतो बटरफ्लाय, अंड्याच्या नंतर 15 दिवसामध्ये त्याच्यातनं अळी बाहेर येते. म्हणजे 15 दिवस अंड्याला लागले. त्याच्यानंतर अळी 2 ते 3 आठवडे ही पानं खात असते. ओके. आणि ती स्वतःचं संरक्षण, अळी अतिशय हुशार असते. ती स्वतःचं संरक्षण कसं करायचं, कॅमोफ्लेज कसं करायचं हे त्याला फार महत्त्वाचं. कारण पक्षी हे त्याचे सगळ्यात मोठा शत्रू असतो. कारण पक्ष्यांना त्याच्यातनं प्रोटीन मिळत असतं. तुम्हाला तिथे राग नाही येत का? म्हणजे पक्ष्यांवरती पहिले अभ्यास केला, आता कॅटरपिलर वरती हो, अभ्यास काय तुमचा ही चालू शेवटी आहे. जीवनसाखळी आहे. पक्षीच त्यामुळे caterpillar जीवनसाखळी जी खातायत. आहे ना, ती पक्षी हे कॅटरपिलर खात असते, शोधत असते. त्याला अतिशय आवडणारं खाद्य म्हणजे कॅटरपिलर. पण कॅटरपिलर एवढी हुशार असते की ती पक्ष्यांपासून कसं लपायचं हे तिला कळत असतं, ते पक्ष्याला नाही कळत. हे मला त्या कॅटरपिलर एवढ्याशा छोट्या कीटकाला सुद्धा तेवढी हे दिलेली आहे. आणि मग त्याच्यानंतर 2 ते 3 आठवड्यानंतर त्याचं कोशामध्ये रूपांतर होतं. कोशामध्ये 15 ते म्हणजे 2 ते 3 आठवड्यानंतर ते फुलपाखरं डायरेक्ट ग्रोनअप फुलपाखरू तयार होतं. आणि ते 3च आठवडे ते ग्रोनअप फुलपाखरू टिकतं.
त्या 3 आठवड्यामध्ये त्याचा उद्देश असा असतो की मेटिंग करायचं आणि अंडी टाकायची. आणि मग ऑफकोर्स त्याच्यासाठी त्यांना जगण्यासाठी नेक्टर खातात, म्हणजे ते मध वगैरे गोळा करत फिरत असतात किंवा फूड वनस्पतीमध्ये फिरतात. हे सगळं ते करतात आणि ते फिरत असतात. तो असा ऑल पुट टुगेदर 2-2.5 महिन्याचा कालावधी आहे बटरफ्लायचा. इथे कलरफुल अशा आमच्या गप्पा सुरू आहेत. हो. आता सध्याच वृक्षतोडीचा जो तपोवनातला मुद्दा होता, त्याला तुम्ही एक वेगळं स्वरूप दिलं किंवा एक अनोखा उपक्रम तिथे राबवला होता. त्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. तपोवनाचा जो मुद्दा आहे इथे, आता तो सध्या नाशिकच्या दृष्टिकोनातनं खूप मोठा हॉट मुद्दा तयार झालेला आहे. तिथे जी झाडं जी लावलेली आहेत आत्ता 1700-1800 झाडं कापणार आहेत अशी कानावरती बातमी येते. तर मी तिथे जेव्हा एवढ्या आत्ता रिसेंटली गेलो होतो, तर तिथे भरपूर प्रमाणामध्ये झाडं आहेत. आणि ॲट द सेम टाईम महानगरपालिकेला सुद्धा ती झाडं मुद्दामून काढायची नाही आहेत. त्यांना कुठेतरी साधुग्राम तयार करायचं आहे. परंतु ते करत असताना त्यांनी पर्याय पण शोधायला पाहिजे आजूबाजूला. आजूबाजूच्या कुठल्या मोकळ्या ठिकाणी जागेमध्ये किंवा कसं ते करता येईल हे करायला लागेल. याचं कारण असं आहे, की आपण कुठेतरी ही झाडं कापून त्याचा जो काही ग्रीन जो आपला कव्हरेज आहे नाशिकचं, ते आपण कमी करतोय आणि त्याचा कुठे ना कुठेतरी AQI म्हणजे ज्याला एअर क्वालिटी इंडेक्स जो आपण म्हणतो, त्याला त्याचा कुठेतरी बाधा येणार आहे. जर तुम्ही बघितलं आजच्या घडीला तर फॉरेनमधली जी बरीचशी शहरं जी आहेत, तिथला जो मेयर जो असतो, महापौर असतो, तर त्याच्या टार्गेट किंवा त्याच्या गोलशीटवरती AQI इंडेक्स असतो. म्हणजे तो AQI इंडेक्स काही लोकांचा म्हणजे डबल डिजिटमध्ये किंवा काही लोकांचं सिंगल डिजिटमध्ये, युरोपियनमधल्या काही जे काही शहरं आहेत तिथे सिंगल डिजिटमध्ये AQI असायला लागतो. व्हेअरएज आपण नाशिकमध्ये जर बघायला गेलं तर आपला AQI साधारण 150च्या आसपास AQI असतो आपला. आणि हा नक्कीच आपण प्रयत्न करायला पाहिजे की कुठे आपण तो डबल डिजिटवरती आहे. आणि त्याच्यात वन ऑफ द मोठं काम करणारे जे आहे ते म्हणजे झाडं काम करत असतात. बिकॉज झाडं एकतर ऑक्सिजन देत असतात आणि झाडं इथे ह्युमिडिटी क्रिएट करतात. जर तुम्ही झाडं कापून टाकली तर त्या ठिकाणी सिमेंट, कॉन्क्रीट किंवा बाकीची जी काही आपली जी संसाधनं जी आहेत त्याच्यामुळे तिथली ह्युमिडिटी कमी होते आणि ह्युमिडिटी कमी झाली की ड्रायनेस वाढतो. आणि मग त्याच्यातली जी PM जे असतं म्हणजे 2.5 जे पर्टिक्युलर मॅटर जे असतं 2.5 मायक्रॉनचं किंवा 10 मायक्रॉनचं, त्याचा धुराळा हा खूप वाढतो आणि त्याच्यामुळे आज नाही तर उद्या रेस्पिरेटरी प्रॉब्लेम्स क्रिएट होतात माणसालाच. सो हे सगळं जर का बघता झाडं कापणं हा तर म्हणजे मुद्दाच असायला नाही पाहिजे कधी, म्हणजे महानगरपालिकेचा म्हणा किंवा नागरिकांचा सुद्धा. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. तर ह्याच्यासाठी पर्याय मात्र नक्की शोधू शकतात. आणि मी जे काही आत्ता तिथे गेलो होतो तिथे बऱ्याच प्रकारची झाडं आहेत, म्हणजे फायकस म्हणजे ज्याला आपण वड, पिंपळ, उंबर ह्या कॅटेगरीतली पण बरीचशी झाडं तिथे आहेत. आणि वड, पिंपळ याच्यामध्ये जवळपास त्या भागांमध्ये 20 ते 25 प्रकारची फुलपाखरं चे ते होस्ट प्लांट आहेत ते. म्हणजे तिथे ती फुलपाखरं तर आहेत आणि फुलपाखरं आहेत तर नॅचरली तिथे पक्षी पण भरपूर प्रमाणामध्ये विहार करताना दिसतात आपल्याला आणि तो भाग अतिशय सुरेख दिसतो. तर हा त्यातला मुद्दा आहे. नक्कीच, नक्कीच सर. जसं की आपण बघतो आहे की नांदूर मधमेश्वर जे पक्षी आहेत त्या पक्षीशास्त्रात पण सर विशारद आहेत. एवढंच नसून ते बटरफ्लाय संदर्भात पण संशोधन करता आहेत. अजून जर काही सांगायचं झालं तर वाईल्ड लाईफ फोटोग्राफर म्हणून पण सरांनी काम केलेलं आहे. सर मी विचारेल तुम्हाला की यंगस्टरसाठी जर यापैकी काही करिअर पाथ त्यांना चूज करण्याची इच्छा असेल तर काय अपॉर्च्युनिटीज आहेत? नक्कीच बऱ्याचशा ऑपॉर्च्युनिटीज आहेत की सगळ्याच लोकांना इंजिनियर आणि डॉक्टर होता येत नाही. परंतु जे आपण BScला जातो किंवा इतर पण क्षेत्रामध्ये जातो, बायोलॉजीचा स्टडी करतो, तेव्हा बायोडायव्हर्सिटीचा स्टडी हा अतिशय महत्त्वाचा आहे. चा स्टडी जर का आपण केला तर संपूर्ण तुम्ही पर्यावरणाचा स्टडी करत असता. त्यामुळे तुम्ही एक सिटिझन सायंटिस्ट नावाचा जो एक कन्सेप्ट येत चालला आता, की प्रत्येक सिटिझन जो आहे तो सायंटिस्ट होऊ शकतो जर त्यांनी आजूबाजूला ऑब्झर्वेशन्स करत राहिला. तर त्याला बऱ्याचशा गोष्टीचं डेटा कलेक्शन तो करू शकतो आणि त्याचे बरेचसे प्रबंध घेऊ शकतो किंवा त्याचे काही प्रोजेक्ट्स बनवू शकतो. आणि हे प्रोजेक्ट्सला नॅशनल किंवा इंटरनॅशनल लेवलवरती जर त्यांनी प्रेझेंट केले तर त्याला भरपूर प्रमाणामध्ये शिष्यवृत्ती मिळू शकते किंवा त्याला डोनेशन मिळू शकतं आणि तो एखादा कार्यक्रम राबवू शकतो. तर रामसर संघटना जी आहे ते हा त्यातलाच एक भाग आहे. हा रामसर संघटनाने काय ठरवलं होतं की ग्लोबल वॉर्मिंग जे आहे ते टाळण्यासाठी तुम्ही
पाणथळ जागा ज्या आहेत त्या संरक्षित केल्या पाहिजेत. आणि त्याच्यासाठी लागणारे जे काही उपक्रम आहेत ते बरेचशा लोकांनी केले आणि त्याच्यासाठी फंडिंग रामसर संघटना पण करते आणि अशाच टाईपच्या बऱ्याचशा संस्था करतात. अशा टाईपचा भरपूर स्टडी होऊ शकतो की जेणेकरून त्यामुळे तिथलं तुमचं हॅबिटाट सुरक्षित राहील, तुमचं वातावरण चांगलं राहील, गढूळ राहील आणि ग्लोबल वॉर्मिंग हे आज नाही तर उद्या होणार आहे ते प्रोलॉंग करता येईल. तो हा जो काय काम करणारी जी काही स्टडी आहेत ह्या फॉरेनमध्ये भरपूर प्रमाणामध्ये चालतात. शिवाय काही पिक्युलर गोष्टींवरती अभ्यास करणारा एक ग्रुप तयार आहे की लाईक सर्पांवरती अभ्यास करणारा ग्रुप आहे किंवा कीटकांवरती अभ्यास करणारा ग्रुप आहे किंवा कीड जी आहे म्हणजे पक्ष्यांमध्ये पिकांमध्ये जी येणारी जी कीड वगैरे आहे त्याच्यावरती पण आपण अभ्यास करून नॅचरली ती कीड कशी कमी करता येईल. आज आपण स्प्रे करून कीड कमी करतो तर ते चुकीचं आहे. तर त्या दृष्टिकोनातून नॅचरली कसं करता येईल तर ह्याच्यावरती अभ्यास जर का आपण अभ्यासक जर का आले तर ह्या गोष्टींवरती काम करता येईल. ॲट द सेम टाईम तुम्ही वाईल्ड लाईफ फोटोग्राफी हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे की फोटोग्राफी करत असताना कशा पद्धतीची फोटोग्राफी करायला पाहिजे वाईल्ड लाईफमधली, कारण ती जरा वेगळी फोटोग्राफी असते. तर हा सुद्धा एक वेगळा विषय होऊ शकतो. ॲट द सेम टाईम तुम्ही कॅमेरामध्ये वगैरे जेव्हा आपण जातो किंवा कॅमेरा यूज करायला लागतो तर तो युसेज कसा करायचा त्याच्या पद्धतीने म्हणजे इनडोअर फोटोग्राफी आउटडोअर फोटोग्राफी कशी असते किंवा टार्गेट ह्याची फोटोग्राफी कशी असते टार्गेट ऑब्जेक्टची, ही इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. ह्या सगळ्या गोष्टी ह्या संलग्न आहेत. ह्याचा अभ्यास तुम्ही करू शकता आणि ॲट द सेम टाईम आपला फिटनेस पण वाढतो. मी तर म्हणेन की निसर्गाचा अभ्यास करत असताना जो मनुष्य फिटनेस नुसतं योगासनं आणि डाएटिंग न करण्यापेक्षा त्यांनी आहार आणि विहार हा जो विहार जो आहे हा त्यांनी निसर्गात जर का केला तर नक्कीच त्याचा फिटनेस वाढू शकतो. तर ह्या फार महत्त्वाच्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत आणि हे यंगस्टर्सनी घेणं गरजेचं आहे. यंगस्टर्स अनफॉर्च्युनेटली आज स्वतःच्या सेल्फीज काढण्याकरता किंवा स्वतःचे फोटो करता निसर्गात जातात. ते न करता त्यांनी निसर्गाचे फोटो काढावेत आणि थोडाफार त्यातला काही 4 गोष्टी आपल्याला शिकाव्यात. आमच्या तरी वेळेला तरी आम्ही ते करत असतो. यंगस्टर्ससाठी सरांचा छान मेसेज आहे. सर, आम्ही जो नाशिकच्या लोकांसाठी इंडिया रायझिंग अंतर्गत सुपर हिरोज ऑफ नाशिक ही सिरीज चालू केलेली आहे. ही स्पेशली नाशिकच्या लोकांसाठी चालू केलेली आहे सर. सो त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? सर्वप्रथम तुम्ही नाशिकसाठी असं नका म्हणू. तुम्ही मे बी इन्स्पिरेशन फॉर अदर्स असू शकता. बिकॉज जो तुमचा जो उद्देश आहे तो अतिशय चांगला वाटला मला आणि तुमचं नाव पण स्पेसिफिक मी बघितलं EENDIA म्हणजे कुठेतरी इंडिया पण आहे त्याच्यामध्ये, हे फार महत्त्वाचं आहे. पण मी माझ्या एक वेगळ्या पद्धतीने त्याचा जर का स्टडी केला तर त्याच्यामध्ये एंड आहे END आणि IA पण आहे. तर ह्याची जर फोड केली तुम्ही तर आय म्हणजे आपण कुठल्याही गोष्टीची प्रोसेस जी असते त्याला शेवटी आपण आय वापरतो लाईक ओके. तर ही प्रोसेस आहे कुठली तरी, तर तुम्ही एक कुठली तरी प्रोसेस करता आहात आणि एंड म्हणजे काय माहिती आहे का, जर का एखाद्या गोष्टीचा कुठल्याही गोष्टीला आज निसर्गामध्ये एंड आहे पण तो एंड कसा घडवायचा ह्याची जर का आपण प्रोसेस आपण ठरवली ना तर ती इम्पॉर्टंट असते रादर दॅन दुसऱ्या. जर तुम्ही हे खूप चांगलं सत्कार्य करत आहात की विविध लोकांचे तुम्ही इथे आज त्यांना बोलतं करून बाहेरच्या लोकांना तुम्ही त्याचं काहीतरी देण्याचा प्रयत्न करत आहात, तर त्याच्यामुळे काय होतं आहे की जे 10-4 लोक जे इन्स्पायरिंग होत असतात त्यांना काहीतरी ह्या प्रोसेसचा कसा एंड करायचा किंवा एनर्जी म्हणजे ही चांगल्या प्रोसेसमधनं एंडिंग कसं करायचं. एंडचा अर्थ एकदम संपूर्ण एंड असं न घेता की त्याचं क्वालिटी ऑफ द लाईफ जे आहे ते कसं सुधारायचं. ते आपण हिंदीत म्हणतो तसं अंत ही सुरुवात आहे. हां, अंतही एकदम परफेक्ट. सो हे इम्पॉर्टंट मला वाटलं तुमच्या या प्रोसेसमधून आणि ही खूप चांगली संकल्पना आहे. तुम्ही विविध क्षेत्रातले लोक ह्या ठिकाणी इथे बोलवतात आणि त्याच्यामुळे मी तर म्हणेन की नक्कीच लोक इन्स्पायर्ड होतील. नॉट लोक तर अदर सिटीज पण इन्स्पायरिंग होतील. सो तुम्ही असा विचार करू नका की तुम्ही नाशिकसाठी करत आहात, कारण ही नक्कीच गोष्ट पुढे आणि ह्या अशा टाईपचं जर का मोठं स्वरूप होत गेलं तर त्याचा नक्की भारताला किंवा नेशनसाठी खूप मोठा फायदा होईल आणि मग खरा इंडिया तो तयार होईल. नक्कीच आम्ही विस्तार करण्याचा विचार नक्कीच करतो आहोत. धन्यवाद. थँक्यू सो मच सर.